काय महेश राव म्हणलो, काय विचित्र व्हिडिओ असतात राव म्हणले. राव आम्ही सुद्धा शॉक होतो म्हणले. काय तर माझं कंटेंट संपल ना दादा. मी त्यांना पहिली गोष्ट म्हणलं, तुझी माझी ओळख आहे, तुझा माझा काय संबंध बोलायचं म्हणलं. पण मी जर असं केलं रील स्टार आहे, मग मी कसून चोरी करायला ठरवलं. जी चोरी 72-73 लाख रुपये होतं दादा, जे की असं काय 1-2 लाख रुपये नव्हतं. असं नाही केलं, नाही मी नाही चोरी केली. नाही, मी त्या गोष्टी सगळ्या कन्फेस केल्या, जे की तुम्ही आणखी न्यूज मध्ये बघू शकता. सगळ्या टॉप न्यूजनं, सीसीटीव्ही, अमेरिका, अल जझीरा. जेलमध्ये तिथले जे पोलीस आहेत ना, बोलताना असं झुकूनच बोलायचं त्यांच्याशी. मी कर्म करतोय त्याचं, आता फळं भोगायला मी तयार आहे. मग कधी चांगली फळ आहे ती, कधी वाईट फळ आहे ती. लग्न म्हणजे एक अशी बीडी बनली आहे दादा, किंवा एक असं जाळं बनलंय. काही नवरा बायको येते, लेकरं पैदा करते, की बाबा 7 फेरं घेतलं तर 7 महिने टिकलं. नाही दादा, काय नाहीये. पोटासाठी नसते मी, परवा कोणाचे. सो मी एक ऍज अ कंटेंट क्रिएटर म्हणून मी फक्त ते 4 चांगल्या लोकांचा विचार करत नाही. मला ते 4 वाईट लोकांसाठी बी कंटेंट द्यायचा आहे. 4 जी कशात नाही ती त्यांना बी कंटेंट द्यायचं. मी थोडं माझी प्रवृत्ती कशी होती, चोरी करायची. सर्वजण संत होऊ शकत नाही, सर्वजण महात्मा होऊ शकत नाही. मग मला वाटलं की ह्याच्याकडे असं आहे की ह्याच्याकडे तांब्यावर पाणी आहे, त्यातलं एक टोपण पाणी घेतलं तर काय होत नाही, असं म्हणजे माझ्या मनात बरं का तवा. म्हणजे असं काय माहित राव, पोटच भरत नसायचं बरं का आमचं आईबाप कसं आहेत माहित आहे दादा. सत्याचे आईबाप, माझ्या वडिलाला फक्त 1300 रुपये पगार होते दादा. 1300 चिरमुर, मग त्याच्यावरती तुम्हाला म्हणतो अशा लाह्या ते टाकून, आणि त्याच्यावरती गुडी शेव. अरे कुत्र्यासारखं माझं वडील मला मारायचं, लिटरल रक्त निघायचं दादा, माहितीये का. माया बी डोक्यात सनक जाती बरं का. स्वतः पण आगाव बरं का. पहिली गोष्ट, स्वतःची बी चूक आहे असं वडिलाला बी सगळं म्हणत नाही. आणि मग तिथनं तुम्हाला सांगतो, मग माझ्या आजीनं बी सांगितलं, नाही हे पोरगच बरोबर नाही, हे आल्यापासून सगळं घरात कुटाणं व्हायला लागले, सगळं व्हायला लागले. आईशी पण सांगतो, मी आज लय मोठा कुठला तर गुंड बिंड कुठतर ती बघायची भाकरी तोडताना, भाकरी कड ते असं मिरची चव घेताना अशी बघायची. आता असं वाटतं की यार पैसे आहेत जवळ तरी बी खा मोबाईल बघतोय दूर. जेलमध्ये मला कोणी वाचवायला असेल तर माझा भाऊ दादा. मग मला कडू त्या लोकांपेक्षा मला माझ्या भावाचा राग यायचा. ए काळ्या असं त्यानं ओरडला, बोलला रे पुडरली गोला रे, गोला आला. ही कवायत आलं ना, मी मुद्दाम तिचा हात धरायचो असं ह्या साईडला. सुरुवातीला हॅलो हा टू माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, रागाला जाऊ नको, चिठ्ठी कुणाला दाखवू नको. ती लय फिलिंग वेगळ्या होत्या. मग त्यातनं कुठं आपलं जुळतंय का बघायचं. आपण म्हणलं मकाच्या रानात थांबायचं म्हणलं, सर आलं का सरला दगड घालायची म्हणलं. असं म्हणजे चक्कर आलं करायला लागलं, असं करायला लागलं. मग लय सर घाबरलो. थोडं चुलता एवढा रागाला गेला ना, चुलता परत म्हणला असलं करायचं घरी यायचं नाही म्हणलं. त्यांच्या घरच्यांना ही रील गेली, त्यांची घरची बघून शॉकायला ही कला केंद्रात काय करते. आपला काटा, रानातला काटा आणि त्याला शिळीची लिंडी घ्यायचो, आणि त्याला तुम्हाला म्हणतो असं पान लावायचं, आणि पूर्ण शिळी लिंड लावायची, आणि असं वाऱ्यात धरायचं, ते पान असं पात्यासारखं फिरत राहायचं. कडू ते आम्ही काय सर शिकवायचं आलं तर मागणं बोला, असं करायचं, ह्याला ती कर त्याला ती कर. सरनं बरोबर पकडलं का पुढं बोलवून घेतलं, आणि मग त्याला मारलं बिरलं. मग मला झाली ती सर्दी, सपका दिला माझी सर्दीच बाहेर आली माहिती आहे दादा. ती आणखी डबलच राग आला दादा. आयुष्याची सुरुवात मी म्हणतो सुरुवात होण्यापेक्षा सुरुवात करावी लागली. ना जॉब होता, ना इन्कम होता, रोज घरच्याचं टोमणं, पैसा कमवत नाही, खायचं तर कुठनं खायचं, चैनी करायचं तर कुठनं करायच्या. सोशल मीडिया एक असं आयुष्यात होतं की मला माहित होतं ही माझ्या अंगात पण आहे, आणि ह्याला जर मी वेळ दिला तर वेळेनुसार ही पण काय तर करू शकते. सोशल मीडियाला दादा मी मजबुरी म्हणून नाही, जसे एक लेडीज म्हणते की पोटासाठी नसते मी परवा कोणाचे, तसं मी पण एक पुरुष म्हणून म्हणतो पैशासाठी मी सोशल मीडिया करतो, मला कोणाची परवा आहे दादा. थोडक्यात हे म्हणजे तुमच्या अंगाला जी कला आहे तुम्ही त्याचं सादरीकरण सोशल मीडियात 100% दादा, 100%. तर हे एवढं कुठून येतं तुमच्याकडं, हे जे दिसतो तुम्हाला आता ज्या पद्धतीने परवा टोळणा करतो तो व्हिडिओ व्हायरल झाला, किंवा अजून बरेच असतील, तुम्ही जंगलात गेलता कुठेतरी जाऊन काय केरळला, हा, किंवा अजून बरेचशा गोष्टीत पाठीमागे तुमच्या हिस्ट्री म्हणल्या बघितल्या झालं तर हा आपल्या गावाकडचा गोष्टी एक शब्द उंडगापणा बघा, त्याला हा कुठून कसा एवढं धाडस कुठून येतो तुमच्याकडे. खरं तर लहानपणापासून मी थोडं माझी प्रवृत्ती कशी होती, चोरी करायची, स्वतःच्या घरातनं चोरी करायची. आता मी माझ्या स्वतःच्या घरात मी किती वेळा डब्यातनं 5 रुपये चोर, कुठं वडील कधी आदमधनं ड्रिंक करून आलं, मला माहिती आहे सकाळ उठून लक्षात राहत नाही, 10ची नोट चोर, 20ची नोट चोर. म्हणजे ही घरातनच मी सुरुवात केली. कारण का तुम्ही म्हणताल आता ही काही अभिमानाची गोष्ट नाही सांगायची, आई वडिलाचं पैसे घेणं ते चुकीचंच आहे, पण जे आहे ते आहे बाबा. पण या लहानपणीच्या गोष्टी असतील ना. येस, आता होतो, लहान होतो, अल्लड होता स्वभाव, ती करायचं दादा. आणि उंडगा पण असा होता ना दादा की मोठ्या माणसानं जर बोललं तर मग उलट बोलायचं,
ऐकून घ्यायचं नाहीये. पण जरी ती उंडगापणा होता ना, त्याच्या मागे एक जिद्द होती, त्याच्या मागे काही ना काही तर असा मोटिव्ह होता दादा, की आईला कोणी बी तुमच्या समोर येऊ द्या, खंगून जाऊ नका, तुम्ही जी हाय ती करत जा. तुम्ही हाय ती जी करत गेला ना दादा, त्या गोष्टी एक ना एक दिवस तुमच्या पदरात काय ना काय पाडणार. आणि जसं आज सोशल मीडियानं माझ्या पदरात त्या गोष्टी पाडलेत दादा. तुमचे मित्र कोण कोण होते लहानपणी, म्हणजे शाळेतल्या प्राथमिक शाळेत असताना, हायस्कूलमध्ये असताना? येस, मित्र कसे व्हायचे माहिती दादा, लय माझे मित्र होतच नव्हते. कारण तुम्हाला सांगतो मी, कारण माझा एक स्वभाव लहानपणापासून कसा होता, थोडासा उर्मटपणा करणं, काय कोणाला जास्त जमू राही देणं. त्या टायमाला बोर आणायचो, तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये पेन्सिलवरती बोर विका, कांडीवरती बोर विका, पेनावरती विका. मी काय करायचं तुम्हाला सांगतो, जी इकतंय ना त्याच्याकडे आता 2-2 पेन 2-2 पेन्सिल व्हायच्या. मग मी त्याच पेन चोरायचो, त्याच पेन्सिल चोरायचो. आणि परिणामी काय व्हायचं, ते बी म्हणायचं त्याच्याला बोर विकून 4-5 पेन्सिल आले, एक गेली तर काय होत नाही. सो मग लहानपणी ती बी डोक्यात बसलो होतं, की कुठतरी एक वसुली केल्यासारखं म्हणा, ही म्हणा. खरं सांगायला गेलं तर तुम्ही म्हणसाल ही प्रवृत्ती क्रिमिनल आहे किंवा ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, पण मी ओपनली ऍक्सेप्ट करतो. येस, कारण मित्रांनो ही 5 बोट आहेत ना, सर्वजण संत होऊ शकत नाही, सर्वजण महात्मा होऊ शकत नाही. काही लोक थोडी समाजाच्या विरोधात जाऊन कधी कधी त्या गोष्टी करतात, पण ही मी करत होतो दादा. कोण होता मित्र पेन्सिल तुम्ही चोरतो, कोण होता? ते मला प्रताप माळी नाव आहे त्याचं बरं दादा, आमच्या गावातलंच पोरगा आहे. आणि ती काय कडू माळी असल्यामुळे त्याच्या शेतात लय बोरी झाड असायची. आणि ती बोरीचा सीझन आला कडू एवढी एवढी बोर भरून आणायचं बरं का. आणि तवा माप नसायचं कितीला किती द्यायची कशाला काय, तर तवा मुठभर माप होतं. ते पिशवीत टाकायचं, मुठीत जेवढी बोर येतील ती मुठभर. आणि मग त्या मुठभरला किती द्यायचं, तर तू मग पेन्सिल बी दे, नाहीतर तू कांडी बी दे, नाहीतर तुझ्याकडे एखादा खडू असला तर खडू बी दे. म्हणजे तेव्हा सर्व करन्सी चालत होती दादा, माहितीये का. आणि प्रोडक्ट जी मिळत होतं ती बोरच होती. म्हणजे ती करन्सी म्हणजे आपली पेन्सिल. करेक्ट, पेन्सिल पेन. मी तुम्हाला म्हणलं ना दादा, खोड्या करणं त्याचे प्रकार भरपूर आहेत. कुणी काय करतं खोड्या म्हणजे कोणाला तर भांड, कोणाला तर चेष्टा कर किंवा काय कर. पण माझ्या खोड्या एवढ्या भयंकर होत्या दादा बरं का, ज्या खोड्या लिटरली घरी भांडणं घेऊन यायच्या. आई बाप त्याच्यामुळे परेशान. किंवा ज्या खोड्यामुळे कधी कधी असं झालंय की शेजारच्या गावाबरोबर भांडणं केली, ती माणूस आमच्या गावात आला, ती म्हणला लगा आम्ही पोरग इथं शाळेला टाकलंय, तुमचं पोरग असं करतंय. म्हणजे मी ह्यातनं दादा खोडकरपणा प्रमोट नाही करत, किंवा मी असं म्हणत नाही की तुमच्या पोरांना बी वांडच व्हायला पाहिजे. मला एक किस्सा सांगा. Yes. म्हणजे तो खोडकर, ती एखादा किस्सा कुठला म्हणजे भांडाला आलाय माणूस कुठला, कधी काय झालतं? तो किस्सा तुम्हाला म्हणतो. गोरख नावाचा पोरगा होता, म्हणजे अगदी अंगणवाडी पासून बरा दादा. त्याला काय केलं, खेळता खेळता आमची भांडणं सुरू झाली. आम्ही असं कट्ट्यावर भांडण करत होतो. मग मला ते ऐकणं म्हणलं, मी त्याला वरनं ढकलून दिलं कट्ट्यावरनं. कटलं तसं ते हातावर ही कुठलं तसं हितनं हात मोडला त्याचा. मग हात मोडल्यानंतर जी तिथनं माझ्या आणि त्याच्या फॅमिलीमध्ये भांडणं सुरू झाली की पैसे पूर्ण द्यायचं. मग माझ्या वडिलाला आता चूक माझी होती, सगळे जणांनी म्हणले नाही नाही तुझ्या पोरानं ढकलून दिले. ती भांडणं कशावरून चालली आठवतं का? आता त्या भांडणाचं एवढं असं आठवत नाही बरं कारण, पण एवढं होतं की लहानपणी कारण लागत नव्हतं भांडणाला. भांडणं कशी करायची, कशी असायची भांडणं? ती भांडणं असंच तुझ्या आईला असं असं म्हणजे एकदम करून बरं का, कुडू असं, म्हणजे ती वेगळंच एक एक्सप्रेशन असायचं. तू असं म्हणजे लहानपणी एकमेकाला मारायचं, माराय दादा, असं करायचं. मी तेव्हा असं नाही, आता प्रोफेशनल बॉक्सर आहे, आता मारताना मी पंच वगैरे मारतो, पण त्या टायमाला असं कांठाळी मार, कुठं बुचकुर घे, कुठं असं शर्ट चुरगळ काय असं असं कर, मग बोकांडीच बसायचं. अशा टाईपची भांडणं होती, जी भांडणं आता कालांतरानं कमी झालेत. शिव्या असायच्या का? शिव्या असायच्या बरं का, पण मला वाटतं एवढ्या असं आईवरून वगैरे नसायच्या. जसं की नॉर्मल शिव्या, असं पर्सनल शिव्या, एखादा वाक्य असं चुकीचं बोलायचं त्याला, आईवरून वगैरे नव्हती बरं त्या टायमाला शिवी. त्यावेळेस म्हणजे तो काळ कधीच होता काय आठवतं होतं मला, म्हणजे साधारणपणे ते करेक्ट तो काळ होता 2000, 2001, 2002, जेव्हा एकदम भयंकर दुष्काळ पडला होता. ज्या टायमाला आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जण तुम्हाला सांगतो नळाच्या कामाला पाट्या टाकायला जायचं. ती काळ तसं होता. गहू ती म्हणा, गहू मिळत नसायचं. मग लोक हुलग्याच काय करायचं, घरी आणायचं आणि जात्यामध्ये ही करायचं किंवा अशी भरडायचं हुलग, आणि त्या हुलग्याच्या भाकरी करायची. भाकरी बी हुलग्याच्या आणि कालवण बी हुलग्याचं. तुम्ही खाल्लंय ते दादा? म्हणजे एवढं दिवस तर नाही बरं का, पण एवढं नक्की आठवतंय की दुष्काळ पडला होता, भयंकर परिस्थिती होती. आणि दुष्काळ पडल्यानंतर वडिलाचं पेमेंट जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष वडिलांना पगार पण भेटली नव्हती. जी की माझं वडील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, म्हणजे जो कारखाना नंतर भारत नाना म्हणा किंवा आपले आता अभिजित आबा यांच्या नावानं ओळखला जातो, त्या टायमाला माझे वडील तिथं कारखान्यात काम करायचे दादा. सगळ्यात जीवलग मित्र कोण होता तुमचा?
विजय पाटील. होय. Yes. कशी काय एवढी जेवलं मैत्री तुमची, काय नेमकं? त्याची माझी मैत्री अशी होती ना, म्हणजे मला वाटतं की मैत्री जर टिकायचं सगळ्यात मेन कारण की तुम्ही एकमेकाला समजून घेताय. ज्या मैत्री समजूतदारपणा नाही, जसं मी लय खोड्यापणा करायचो, लय चित्रपणा करायचो, पण ती लय सुशिक्षित असं सभ्य होता. तुमच्या असे काही किस्से सांगाय मला, म्हणजे तुमच्या मैत्रीचे म्हणा किंवा तुम्ही केलेल्या खोड्या, मिळून केलेल्या खोड्या, आठवणी जरा सांगाय. येस, मिळून केलेलं म्हटलं मला एक लगेच आठवलं बरं का. मी, श्रीकांत पवार, विजय पाटील, आम्ही काय करायचो, आमच्या शाळेच्या वरती त्या माणसाने तिथं मका पिरून, ती माणूस राहिला आपला मुंबईला, मग ते आपलं मका पिरून जायचा आणि ती पाणी बिणी दुसरा ही द्यायचं, मग ती एवढं लक्ष नसायचं. मग आमचं काय 10वीची स्टडी असायची, स्टडीला आम्ही संध्याकाळ घुसायचो, कंस चोरायची, ही सगळी मिळूनच आम्ही, आणि तिथंच बांधाला आणायची, तिथंच लगेच शिकुटी करायची, भाजून खायची रात्रीच्या रात्री. आणि त्या टायमाला खाऊ बी वाटत होती, कारण डब्यात फक्त 1.5 ते 2 चपाती यायच्या. त्यावेळेस अन्नाची बी किंमत तशी राहायची दादा बरं का. आता अन्नाची किंमत मला असं वाटतं की वेळेनुसार एवढी राही नाही, पण पूर्वी म्हणजे असं काय माहित राव, पोटच भरत नसायचं बरं का आमचं. त्यामुळे असं सारखं मग हे जी बोरं चोर, त्याच्या द्राक्षीला चोरायचा, त्याची कंस चोर, अशी कामं लय मिळून केले आणि त्याच्यासाठी मार बी खाल्लाय किती सरांचा. त्या टायमाला ही 7वी 8वी 9वीचा पिरियड बघा, मराठी शाळेतला पिरियड. बोर जशी बोर चोरली, अजून काय काय चोरायचं? हीच कंस चोरायचो, आंब्याचा दिवस आला का मग आंब चोर. आमच्या शाळेजवळ तिथे एक फेमस मास्तर होतं, त्या मास्तराची आंब्याची बाग होती. काय नाव मास्तर होतं त्यांचं? त्यांना एक ते असं माणूस आहे, त्याला सगळे मास्तरच म्हणतात. नाहीतर बऱ्याच सरांना काय म्हणतात, देशपांडे सर, कुठं माळी सर, ही सर, पण ती माणूस असे त्याला फक्त मास्तर म्हणतात. मला त्याचं नाव सुद्धा आठवण आता. शिकवायला होते का तुम्हाला ते? येस, शिकवायला होते आम्हाला, शिकवायला होते. आणि फारच म्हणजे त्यांचा स्वभाव असा होता ना की ते सरांना सुद्धा ओरडायचे, विद्यार्थी तर लांबची गोष्ट. म्हणजे शिक्षकाला सुद्धा ते रागवायचे विद्यार्थ्यांसमोर, अरे असं नसतं रे, असं 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 करा तसं. ती एक त्यांचा स्वभावच असा होता की ती असं वाटत होतं की ते एक नियमाचं गाठोडं बनलेलं आहे. आणि तुम्ही त्यांच्या आंब्याचे आंबे चोरायचे? त्यांच्या आंब्याचे आंबे चोरायचं. येस. कसले होते आंबे ते? काय आंबे? कलमी आंबे होते त्यांचे. आणि मग असं झालं की एक दिवशी म्हणतात ना, तुम्ही चोरून किती, 2दा चोरतील, 3दा चोरचाल, एक वेळ अशी येते की ती 100% तुम्हाला ती माणूस हीच करतं काय. आणि मग तसंच झालं दादा, त्या माणसाला कळलं, मग आम्ही चोरले. मग त्यानं शाळेत आला, आम्हाला सगळ्यासमोर बोलवलं, मग ती आम्हाला म्हणजे प्रार्थनेचा टाइम. आणि मी, श्रीकांत पवार, आता माझ्या ह्याच्यामध्ये श्रीकांत पवार नावाचं पोरग कायम असायचं, कारण ती लय कडं होतं, असं मोहळं काढायचं. तुम्हाला सांगतो गावाकडं काय, कुठं कोणाच्या सायकल बिकल कुठं जर अशी लावून दिसली, गाड्याला चक्कर आणल्याशिवाय दमच पडत नसायचं. मग ती कुणाची का असं ना, त्याला कुलूप नसाय पाहिजे, फिरवणार 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 तिथं आणून लावणार. मग ती अशा टाईपचं मित्र मला भेटलं होतं. मग आम्ही असं लय अशा मस्त्या करायचो, मग अशा गोष्टी. सो ही चोरी एक नॉर्मल गोष्ट बनली होती, जी की आपण कदाचित त्याला असं पण म्हणतो की खाण्याच्या गोष्टीला चोरी चोरी म्हणत नाहीत. बरोबर. ते ही सांगाय मला, ते राहिलंच ना, म्हणजे तुम्हाला प्रार्थनेच्या वेळेस तुम्हाला सापडला ना? येस, प्रार्थनेच्या वेळेस समोर बोलवलं आणि लटके सर होतं, आणि त्या टायमाला हातात फोक. आणि जर अभ्यासात चूक केली तर इकडं सटकं भेटायचं. आमच्या शाळेत नियमच आहे, बाबुळगावची शाळा. आणि जर अभ्यासात व्यतिरिक्त चूक असेल, जर तुम्ही कुठल्या मुलीची छेड काढली, कोणाला काय म्हणला, भांडला, तर उलट्या हातावर दादा. आणि ती उलट्या हातावर आम्ही तिथं सटकं खाल्लं होतं. आणि ते असं फटकं मारता मारता त्या सरांना एवढा राग आला, त्यांना असं जवळ वडलं, फाटकन मुसकाडीत बी दिले. अरे काय सारखं कुठाने घेऊन येतात शाळेचं. मारता मारता ओढून मारलं, मला माहित आहे. म्हणजे असं फटकं देत, कारण आमचा आईबाप कसं माहित आहे दादा, सत्याचे आईबाप शाळेत येऊन म्हणते ते आमच्या पोरांना न येऊ दे त्याला, पण त्याला हात लावायचा नाही, त्याला त्रास द्यायचा नाही. पण माझं वडील, ही पोरग आणि हे तुमचं आहे आजपासून दादा, ह्याला तुम्ही कसे, म्हणजे मला एक होतं की शिक्षणाला कुठलं शिक्षकाला बंधन नव्हतं की बाबा ह्याला किती मारावं, काय मारावं, ते आपलं जसं घरी बदलते तसं बदलायचे दादा. बरोबर. येस. आणि आता मला हे सांगा, आता बघा विजय पाटील म्हणलं ना तुम्ही? येस, विजय पाटील माझा एकदम खास मित्र, डॉक्टर आहे सध्या तो. अच्छा, त्यांच्या बरोबरची अशी काय आठवण आहे का न विसरता येण्यासारखी, अशी कुठली आठवण आहे सोबत? नक्की नक्की. माहित आहे का, जेव्हा आमचं ही परीक्षा आली होती बोर्डाची बरं का, आपण 10वीची SSC म्हणतो बरं का, मग त्या टायमाला पावसाळ्याचा असं दिवस होतं, पावसाळ्याच्या आधी. मग त्याला त्याची आई म्हणायची की म्हैस चारायला लागते, मग ती त्याची मसर सोडायचा. आणि माझ्या घरी बी दादा शेळी होती, गाय होती, मग आमची बांधूनच असायची घरी, कारण म्हणायची कुठं का टाइम भेटतंय, बांधून जायची, वैरण टाका. पण विजय पाटील मुळे ती काय करायचं, म्हशीला सोडायचं, म्हशी मागं वाचत बसायचं.
सो मला ती गोष्ट आवडली आहे. मग त्याच्या नादानं मी माझी बी शिळी सोडायला लागलो, गाय सोडायला लागलो. आणि त्याच्या नादानं आम्ही जायचो, मग आम्ही तिथंच ही करत बसायचो. मग बाबा पटेल मग आम्ही कधी कधी म्हणायचो लागा चल काय तर भाकरी 1-2 असे, म्हणजे त्या टायमाला डबा बी नसायचा, आपलं चिरगुट म्हणायचो त्याला. आजोबानं घातलेलं धोतर 6 वर्ष 7 वर्ष वापरून झालं का परत त्याची अशी फाडून फाडून कापड करायची. आणि त्या कापडात आम्ही एखादी तुम्हाला तो भाकरी बांधायची. आणि ते भाकरीला बी भाजी नाही, पातळ भाजी आता आले, म्हणजे प्रकार म्हणायला लागल. त्या टायमाला डबा न्यायचं म्हटलं तर सुकीच भाजी, काय तर शेंगदाण्याची चटणी किंवा काळं तिखट सूर, त्यात थोडं तेल टाका, एखादा कांदा बिंदा घ्या. सो मला विजय पाटीलमुळे ही गोष्ट मला लय असं म्हणजे भारी वाटली की आपण मी मसर सोडून अभ्यास करायला लागलो त्याच्या मागे. त्या काळात मला हे सांगा, म्हणजे घरामध्ये खायला काय काय असायचं त्या काळात? दादा त्या टायमाला सांगतो बरं का, बटाट्याची भाजी मला वाटतं आठवड्यातनं 5 दिवस होत असेल आमच्या घरी. भाजीला बटाट वांग ठरलेलं. आणि कधी तर बरं का बाबा वडिलाची पगार झाली, आता तुम्ही म्हणसाल पगार म्हणजे काय आता सारखी 15-20 हजार नाही दादा. माझं वडील ज्यावेळेस कारखान्यात होतं मला चांगलं समजतंय, माझ्या वडिलाला फक्त 1300 रुपये पगार होते दादा, 1300. मग ती पगार आली, मग त्या पगारीच्या टायमाला कुठं मग टमाटे घेऊन आलं, मग काकडी आणली हिरवी, बाबा कापून खायला काकडी. मग ती लय एवढी गोड लागायची कारण ती महिन्यात एकदाच घरी यायची. आता रोज घरी काकडे, पण ते का माहिती एवढी चव चांगली लागतच नाही दादा त्याची. 100% राव. आणि वडील बाजारनं म्हणजे बाजारला गेल्यावर तुम्ही वाट बघायची का वडिलांची? बघायचो, वडिलांचं वाट बघायचो बरं दादा. वाट बघण्याचं बी म्हणजे असं नाही की वडिलांची वाट बघायचो, वाट फक्त त्या काय तर खायला घेऊन येतील, काय तर नवीन. काय काय असाय वडील काय काय नाही? वडील बाजारचं तुम्हाला सांगतो बरं का, म्हणजे पगार झाल्यानंतर एक ठरलेलं असायचं, त्या पगाराच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ती सुकी भेळ, ती चिरमुर, मग त्याच्यावरती तुम्हाला सांगतो अशा लाह्या आणि ते टाकून, आणि त्याच्यावरती गोडी शेव, मग ती मिक्स ती असायची. परत केळी 1 डझन केळी, केळी आणायचं बाजू वडील झालं ना केळी. मग केळी मी तुम्हाला सांगतो आता एक केळी पोराच्या हातात देते ती. आमचं वडील केळी आणायचं ना तेव्हा एक केळी घ्यायची, अर्धी मी खायचो, अर्धा माझा भाऊ खायचा, अशी थोडी थोडी संपवायची. असं लगे नाही 1 डझन आणले लगे 1-2 दिवसात संपवा असं करा, असं नव्हतं दादा. किंमत होती बरं का, आणि किंमत होती म्हणून त्या गोष्टीचा गोडवा होता, आणि म्हणून तर त्यात चव होती दादा. पण आता काय माहित राव दादा, मला असं वाटतं की माणसाकडे जेव्हा लय पैसा आहे तू सगळ्या गोष्टी येतात तेव्हा ही गोष्टी पण बेचव होऊन जातात बरं का. म्हणजे तेवढ्या चव देतच नाहीत, काय माहित असं. वडिलांकडे तुम्ही कशासाठी हट्ट करायचं? म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण हट्ट करतो बघा, कपडे असतील, बूट असेल, तुम्ही कधी हट्ट केलाय वडिलांकडे? नाही दादा, म्हणजे माझं वडील असं माणूस होतं ना दादा, माझ्या वडिलाच्या डोळ्यात डोळं घालाय मला भीती वाटायची. कारण वडिलांनी मार असं दिलाय ना दादा, माणूस म्हणतो ना देवपूजा चुकल पण मार चुकत नाही. ते आमच्या आयुष्यात आयुष्यपत घडायचं. कधी कधी दिवसांना 2-2-3-3 फोडलाय दादा. मार स्वतः पण आगाव बरं का, पहिली गोष्ट स्वतःची बी चूक आहे असं वडिलाला बी सगळं म्हणत नाही. पण वडिलाचं कसं असतं तुम्हाला सांगतो बरं का, बाप आपला ज्यावेळेस बाप तुम्हाला लहानाचं मोठं करतो, रोज तुम्हाला खाऊ घालतोय, घरात तुम्हाला सांगतो कपडे आणतोय, बाजार भरतोय, रोज तुम्हाला खाऊ पिऊ घालून बी तुमच्यात जर काय बदल होत नसेल ना तेव्हा बाप बी हैवान होतो. आणि तेव्हा त्याला ते असं वाटतं की ह्याच्या आईला मीच ह्याला खाऊ पिऊ घालतोय, मी ह्याला मारू बी शकतो, मी ह्याला काय बी करू शकतो. सो माझं वडिलाच तसं होतं. आता माझ्याकडनं काय व्हायचं चुका दादा, की शाळेतनं भांडणं घरी यायची किंवा कोणाची तर असं छेड काढली, ह्या त्या गोष्टी असं, म्हणजे चूक माझी होती नाही असं नाही, पण जरी माझी चूक असली तरी सुद्धा वडिलांची माझ्या मनामध्ये जी इमेज झाली, त्यांची जी प्रतिमा झाली ना ती असं शैतानसारखी झाली. माझा बाप म्हणजे असं तुला काळ्या बोल इकडे 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 तुझ्या आईला तुला असं करायचं, असं एकदम दात खाऊन तुला कितीदा सांगितलं रे. मग मी असं जवळ बोलून मारायचं आणि यावं लागायचं जवळ, जर कारण जवळ जर नाही आला तर मग त्याच्या दुप्पटच मार खाणार परत तर. येस दादा, मला वाटतंय आपल्या गावाकडे ग्रामीण भागामध्ये ना प्रत्येकाच्या घरी आहे ना, म्हणजे प्रत्येक बाप अशा पद्धतीनं प्रत्येकाने खाल्ल्याला जाते. येस येस येस, म्हणजे तो मार आता काय म्हणायचं, तो मार ह्यासाठी असायचा की सुधरावा. पण दादा एक सेकंड मी तुम्हाला थांबवतोय बोलता बोलता. मार असतो बरोबर आहे, आता बऱ्याच ठिकाणी मारतात, पण मारामारात फरक आहे ना. अरे बाबा एखादी कानाखाली मारली, कुठं तुला असं जवळ ये फटका वगैरे दिला, पाटी बिटी, ती ठीक आहे ना. अरे कुत्र्यासारखं माझं वडील मला मारायचं, लिटरल रक्त निघायचं दादा, माहितीये का. हे दे दनादन लाता घाल, खाली लोळव ठोक, हातात दांडकी आली, पळून चालला दगड घालायचं. आणि ती लय म्हणजे काय आता बघा, ते दिवस काढला ना दादा, कधी कधी असं माया बी डोक्यात सनक जाते बरं का. सनक म्हणजे वडिला विरोध जात नाही, पण मला असं कधी कधी वाटतं बरं का
अरे काय संसार चीज आहे राव, काय ही नवरा बायको येते लेकरं पैदा करतात आणि परत ती लेकरं अशी बडवायची. बरं बडवण्यात चूक नाही, आपण त्याला वळण लावण्यासाठी त्याला चांगलं करण्यासाठी आपण त्याला देऊ शकतो. बरोबर. पण जर त्याच्यापेक्षा अति होत असेल ना दादा, तर मला वाटतं मग ते चाइल्डहुड ट्रामा होतो. आणि मग अशी माणसं पुढे जाऊन वडिलांव्यतिरिक्त किंवा आपल्या वडिलाप्रती ना माया दाखवू शकतात ना कधी त्यांना वडिलांच्या कॅरेक्टरची किंवा वडिलांच्या प्रतिमेची तेवढी इज्जत राहते असं मला वाटतं दादा. वडील जीव लावायचे का मग, प्रेम करायचे कधी? दादा असं आठवतच नाही बरं का. म्हणजे खूप कमी वेळा झाला असेल. हा म्हणजे कसं झालं दादा, मी जेव्हा जन्म घेतला ना तेव्हा वडिलांचा जन्म घेतल्यानंतर लगेच 3-4 दिवसानंतर वडिलांच्या पोटात दुखायला लागलं. सो पूर्वीच्या काळी अंधश्रद्धा लय मानायचे. माझ्या वडिलाच्या पोटात दुखतंय म्हणजे ही पोटाला काळा आलाय. आणि मग तिथनं तुम्हाला सांगतो, मग माझ्या आजीनं बी सांगितलं नाही नाही हे पोरगच बरोबर नाही, हे आल्यापासून सगळं घरात कुटाणा व्हायला लागले, सगळं व्हायला लागले. मग वडिलाच्या डोक्यात बी तशीच प्रतिमा बसली, ही काळच आहे. तुम्हाला खोटं नाही वाटत, आणखीन माझ्या आईला जाऊन विचारा, अतिशयोक्ती करत नाही दादा. लहानपणी आई जर पाजायला लागली ना तर मांडीवर नाही इसकून फेकून द्यायचं मला, या पाजून घ्यायचे आईला, हे काळ आहे. लय वेळा मारलं दादा, राग करायचे. येस लय भयंकर राग दादा. म्हणजे त्या पाठी मग बघा आता जसं तुम्ही आजीनं सांगितलं असेल बरोबर का, म्हणजे ते वेगळ्या कारणाने त्यांच्या पोटात दुखत असेल. करेक्ट. आणि त्याचं खापर ह्याच्यावरती फोडलं. आणि पूर्वीच्या काळी, आता तर कसं झालंय, आता लोकांना जरा समजायला लागले, अरे बाबा ही देव बिव एवढं काय नसतं, अंधश्रद्धा एवढ्या काय नसतेत, किंवा असं नाही की आपल्या कुठल्या देवाला चुकून लात लागली म्हणजे आपल्या अंगावर दुःख येतात. ही सगळ्या टोटल अंधश्रद्धा आहेत. तुम्ही म्हणसाल मग कुणी मला म्हणा बाबा की ह्या देवाला चुकून लात लागली तर ही येते, मी तयार आहे तिथं यायला. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, देव धर्म ह्या सर्व गोष्टी छानच आहेत, पण ह्याचा भीतीचा बाजार जे केलाय ना त्या बाजाराचा बळी मी ठरलो. कारण माझं वडील त्या गोष्टीला बळी ठरलं म्हणून त्यांनी मला आयुष्यभर असं ट्रीट केलं की ही काळ आहे. घरात थोडस ह्याच्यामुळे त्रास होते आपल्याला, असं 100% त्रास होतो दादा, माहितीये का. म्हणजे तुमच्याकडे वडील त्या नजरेने बघायचे, त्या नजरेनंच. आणि म्हणून तुम्ही म्हणता की वडिलांचे चांगलं मोमेंट दादा, म्हणजे एक असं म्हणजे एक क्षण मला आठवत नाही. वाईट म्हणलं का मला असं सगळं समोर येते, कुठं कुठं ठोकलं मला, काय केलं, कसं मी शाळेतनं ओढू मारलेला आहे दादा, वर्गात. कुठला बाप तुम्हाला सांगतो, आजकालचा बाप मारतेत नाही असं नाही बरं का, मारावी म्हणतो यार, वडिलांनी जन्म दिलाय मारू बी शकतो, पण असं मारणं नकोय बाबा जी त्या माणसाला पुढे जाऊन हैवान बनवलं, माहितीये का. आईचं कसं आहे, आई जीव लावायची का? आईचं कसं होतं तुम्हाला म्हणतो, आई ही सिच्युएशनल बनली होती, म्हणजे परिस्थितीनुसार तिचं वागणं बनलं होतं. कसं सांगतो, आईला सुरुवातीला मुळात जीव होता माझ्यावरती, पण ही वडिलांचा तिरस्कार बघून, सगळा तिरस्कार बघून तिला बी तिरस्कार करणं भाग पडलं. कारण तिनं जर मला माया दाखवली ना तर ह्या लोकांनाच वाटायला ह्याच्या आईला आम्ही ह्याला एवढंही करतोय, ही लागलेली माया करायला. आई असते ना शेवटी, आई असते शेवटी. करेक्ट. जरी तिच्या पोटी जर गुंड जरी जन्मला तर ती गुंडावर सुद्धा प्रेमच असतं आईचं. सो आईलाही होतं, पण आईला ह्याने ती प्रेमाची साईड दाखवू दिली नाही, म्हणून आई पण परत माझ्या विरुद्ध अशीच झाली. मग आईने बी परत मारणं, स्वयंपाक करता करता उलताना घेऊन येणं, सांडस फेकून मारणं, छोट्या मोठ्या गोष्टी. पण आईनं नक्कीच एवढं नाही मारलं जसं वडिलांनी मारलं, कारण वडिलांनी कधी कधी जीव जास्त मारले दादा. म्हणजे असं वाटतंय आता वाचतोय की नाही अशा सिच्युएशन पर्यंत सुद्धा गेलेलो आहे मी, माहितीये का. आईचं आई बरोबर एखादी अशी आठवण आठवते का, आहे का म्हणजे एखादा किस्सा असा, आईनं प्रेमानं तुम्हाला खाऊ पिऊ घातलंय किंवा नवीन कपडे आणलेत, असं अशी एखादी आठवण आहे का, आठवते का? आईच्या आहेत बरं दादा, 100%. आईची खूप भारी आठवण. जसं की आम्ही आईच्या मामाच्या गावाला जायचो सुट्टीला, पानगावला वगैरे. मग त्या टायमाला आईला असं वाटायचं की आता ही पूर्ण माझी पोर आहे, ही तर माझ्या नवऱ्याचा त्याच्यावरती अधिकार नाही, किंवा आता ही माझ्या माहेरी आल्या ती. मग त्या टायमाला ती आईचं प्रेम बघितलंय मी. मग मामाला गेले ना, ए लवकर उठ उठ उठ, दात घास उठ, चहा पाणी झाले, पाटकन चहान खारी घेऊ, खाऊन घे. कळलं ना, म्हणजे स्वतःच्या घरी एवढं लवकर उठवत नसल, पण तिथं मामा घरी उठ उठ, सगळी पोरं बसलेत, पोराबरोबर खाऊन घे. मी तिला ती कुठं तर होती काळजी, बाबा खावं, ही करावं. माया आईनं केलंय बरं दादा, नाही असं नाही. पण वडिलांनी म्हणजे माझ्या ही पुढे जाऊन, जशी मी तुम्हाला सांगतो बाहेरच्या देशामध्ये जाऊन मी बरंच गुन्हा केलं, केरळमध्ये मी गोल्ड स्मगलिंग केलं. ह्या गोष्टीला पण अनफॉर्च्युनेटली बरं का, दुर्दैव आहे, पण माझं वडीलच कारणीभूत आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं काय, येड आहे काय तू, गुन्हा करणार वडिलाला का दोषी ठरवणार. तुम्हाला सांगतो कसं असतं दादा, एखाद्या मुलाच्या लहानपणी त्याच्या आयुष्यात जर काही चाइल्डहुड ट्रॉमा होत असेल, जसं की त्याला मार भेटतोय, त्याला प्रेम भेटत नाही, त्याला लय तिरस्कार भेटतोय, अशी लोकच पुढे जाऊन मोस्टली गुन्हेगार घडतात. अशी लोकच पुढे जाऊन सोसायटीत काहीतरी विचित्र कामं करतात दादा. जसं माझ्याकडनं घडलं, पण मी त्यातनं सावरलो.
बरोबर. मी भयंकर म्हणजे प्रसिद्ध व्हायला लागलो, जसं माझं चॅनल मॉनिटाईज झालं, मला पैसे यायला लागलं, सोशल मीडियाचं पेमेंट यायला लागलं, त्यानंतर माझ्यामध्ये बदल झाला. मला कळलं की आता मला ह्या गोष्टी करायची गरज नाही. पण जर इन केस जर सोशल मीडिया आलं नसतं दादा बरं का, आयुष्य पण सांगतो मी आज लय मोठा कुठला तर गुंड बिंड कुठ तर लय असं कांड करत बसलो असतो माहितीये का. मी कुणाला मारत बिरत तर नाही, पण एवढं आहे की हा पैसे मी नक्की लुटत बसलो असतो दादा. या गोष्टी परत येऊया आपण परत एकदा. Yes, पण आता 100% मला एक सांगा, आईच्या हातचं खायला काय आवडतं तुम्हाला सगळ्यात जास्त खायला? हा, आईच्या हातचं ना हरभऱ्याचा गरगटा. आपली हरभरा राहतं ना, ती वाळवून काय त्याचा गरगटा बनवायची आणि त्याबरोबर भात बनवायचे, आणि ती भातात परत हलकी तुपाची धार टाकायची बरं का. म्हैस होती घरी, ती जेवण लय मला आठवतो बरं का. आणखीन हरभऱ्याची भाजी थोडं टाकून आणि त्यात ती भात, एक नंबर टेस्ट. जी की आता लय दिवस झालं खाल्लं नाही दादा बरं का. आता हरभऱ्याच्या भाज्या बिज्या लय वेळेनुसार मला वाटते गावाकडे सुद्धा बरं का आता आहे, तरी नाही असं नाही, पण मला वाटतं 40 ते 50% जुन्या गोष्टी काय. जसं बघा लहानपणी कडवंची भाजी खायचो, लहानपणी सरड्याची भाजी खायचो, लहानपणी दादा अशा गोष्टी खाल्ल्या तुम्हाला सांगतो बरं का. काय करतं काय हादग्याची फुलं, हादग्याच्या फुलाची भाजी खाल्ली. आता असं वाटतं की यार पैसे आहेत जवळ तरी बी का कुठे भेटत नाही भाजी, तरी बी का घरी बनवत नाही ते. काय वाटतं तुम्हाला सगळ्यात कारण म्हणजे हा जो हे आहे यातला काय म्हणायचं झाला तफावत? हा, ही तफावत म्हणू आपण. आणि त्यातला जो एवढी उदासीनता कशी काय आहे ह्या गोष्टीमध्ये बरं? म्हणजे तुम्ही म्हणता ना आता हातामध्ये पैसा आहे, लाखो करोड रुपये असून या गोष्टी म्हणतात, काय वाटतं तुम्हाला? कारण तुम्हाला सांगतो बरं दादा, म्हणजे माणसाला विषय ही समजला नाही की बाबा आयुष्यात पैसा नाही. विषय की जीवन जगताना आपण त्याची गुढी घेतोय का, ते जीवन आपण चाकतोय का. जसं जेवण करताना, आता जेवताना बी बरीच लोक कशी अपॉइंटमेंट आहे पुढे मीटिंग, गप 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 खा खा मोबाईल बघतोय दूर काय खातोय ती सुद्धा त्याला माहित नाही. गप 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 खातोय, भले ती लय महाग आहे बाप, तू बाबा बिर्याणी घेतली, काय घेतलंय, 500-600 रुपयाची गोष्ट आहे, पण लक्ष नाही त्याच्याकडे दादा. तीच पूर्वी अरे ती भाकरी ठेसा खायची, पण ती बघायची भाकरी तोडताना भाकरी कड, ती असं मिरची चव घेताना अशी बघायची, आणि खाताना असं खाता ती फील घ्यायची दादा. येस, स्वतः जीवनातलं काय झालंय, ही फील घेणंच कमी झालंय. ही फक्त काय झालंय, दिखावा झालाय, मतलबी दुनिया झाली, दाखवणं झालंय. माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे गाडी आहे, पैसा आहे. अरे पण डीप इनसाइड तुझ्या मनामध्ये तू किती त्या गोष्टी एन्जॉय करतोय? मला हे सांगा, ज्यावेळेस तुम्ही शाळेला होता, हायस्कूलला वगैरे, त्यावेळेस आपण वर्गामध्ये जाताना डबे घेऊन जायचं. करेक्ट जेवणाचे डबे रोज. आणि प्रत्येक पोरांच्या डब्यामध्ये काहीतरी वेगळं असायचं. तुम्हाला कोणाचा डबा जास्त आवडायचा? आयला ही आता जेवायचं बरं का दादा मिळून खूप वेळा. सुरुवातीला आता माझं हे अनफॉर्च्युनेटली काय झालं ह्यात बरं का, मराठी शाळेच्या टायमाला आम्ही डब्बे घेऊन जायचो, कारण शाळा गावात होती. बरोबर. मग मला आता प्रामाणिकपणे एवढं नाही बरं का आठवत, पण हा जी 2-3 श्रीमंत पोर होती ना, जसं ओंकार चव्हाण असेल, किंवा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपला बापू असेल बरं का, बापू माळी, ही थोडी श्रीमंत घरची, आणि ह्यांच्या घरी भाजीपाला ती असल्यामुळं ह्यांच्या डब्यात जरा आयटम जास्त असायचं. ह्यांच्या चपातीला तेल असायचं. आमच्या चपात्या कसं आहे, जर पगार झाली तेल आणलं तोपर्यंत 2-4-15 दिवस तेलाच्या चपात्या, आणि जसं पैसे संपत आलं ना दादा, महिन्याच्या शेवटी 10-12 दिवस ती असंच पांढऱ्या चपात्या वाढायच्या. मग ती डब्याला पांढऱ्या चपात्या, मग ती कमीपणा वाटायचा. त्याची तेलाची चपाती आहे राव, आपली पांढरी चपाती आहे काय. नाही, खरं तर पांढरी चपाती खायला खाय छान. अहो मग छान तर गरिबी बी आहे, छान तर झोपडीत राहणं सुद्धा आहे बरं का दादा. तेलाच्या चपातीपेक्षा पांढरी 100% चांगली. मी तुम्हाला म्हणलं ना दादा, ही कलियुग काय माहितीये का, कलियुग दिखाव्याला लय भाळलंय. मोठा माणूस आहे, अंगठ्या बिंगट्या घालून आलाय, चेन बिन घालून आलाय, ही ती. अरे पण त्याच्या जागी एखादा गरीब असेल, मग त्याचं धोतर फाटलंय, त्याच्या घरात तेल नसेल, पण ती माणूस हातनं लय सुखी आहे दादा. सो मला असं वाटतं की पैशाची श्रीमंती बघण्यापेक्षा माणसानं त्या सुखाची श्रीमंती बघायला पाहिजे बरं का. बरोबर. येस, तेव्हाच ही होईल. नाही तर ही कलियुगात दादा बरं का, म्हणजे मी आता एवढ्या करोडपती लोक बरोबर राहिलोय, माझे काही मित्र करोडपती आहेत दादा बरं का, अकाउंटला लिटरली तुम्हाला 2-3 कोटी बॅलन्स आहे काय. फोन पेला सुद्धा बरं दादा, एफडी तर वेगळी ठेवल्यात. आणि अशा खऱ्या आयुष्यात एवढी हरवलेली वाटते ते दादा, म्हणजे असं मन मोकळेपणा असं हसलाय, हे काय काय माहित राहू दादा बरं का. मला असं वाटतं की जगणंच विसरले तुम्हाला. येस, पैसा तुम्हाला मे बी सुविधा देऊ शकतं, पण त्या सुविधाची चव चाखू देत नाही, मला एवढं कळतं बरं दादा. 90% लोकांना बरं का, 10% असतील बी. येस. तुम्हाला भाऊ आहे काय ना? येस, सख्खा भाव आहे. बहीण आहे का? बहीण नाही मला दादा. प्रत्येक भाऊ
एक सक्का भाऊ ती बी आपल्या बँकेमध्ये आहे. तुम्ही दोघ जण. येस, ते पण तुमच्या मित्रासोबतच आहेत. मला ह्यासाठी विचारलं तुम्हाला की म्हणजे मला भावाबरोबरच्या काय खोड्या आठवणी म्हणजे लहानपणी आपलं खूप हे असतं Correct. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यात जवळचा मित्र आपला भाऊ असतो. येस, बरोबर आहे करेक्ट. का? तर भावाबरोबरच्या अशा काय आठवणी आहेत का न विसरता येण्यासारख्या? येस, खूप आठवणीत बरं दादा. पण माझ्या भावाबरोबर काय झालंय तुम्हाला सांगतो. माझा भाव आणि मी टोटली एकमेकाच्या ऑपोजिट आहे. माझा भाव हा प्रपंचिक माणूस, कुठलं व्यसन नाही, कुठलं कुणाची फालतू पंगा नाही, काय नाही. घराला जाणार, घरानं कामाला जाणार, जॉब व्यवस्थित करणार, बरोबर. घरी येणार, तुम्हाला तो आईची काळजी घेणार, बायको सगळ्यांना लक्ष देतं, वरनं शेतीत लक्ष देतं. माझं कसं आहे उलट, घरातनं बाहेर, घरावर लक्ष नाही. रोज आज इथं तर उद्या तिथं, तर आज ह्या राज्यात तर उद्या त्या राज्यात. बरोबर. फॅमिलीवर बी एवढं लक्ष नाही. हाय ते हाय बोलतो, आईवर एवढं लक्ष नाही. आता लक्ष म्हणजे तुम्ही म्हणताल आता पैसे बिशे देतोच. आता ती तर पैसे देणं म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. ती तर आता आलेत, पण पैशा व्यतिरिक्त अशी एवढी ओव्हर काळजी नाही बरं, जसं माझा भाऊ घेतो. आणि मग ह्या गोष्टीत असं असल्यामुळं माझा भाऊ बऱ्याच वेळा मला पसंत नाही करत दादा. पसंत म्हणजे कसं माहिती आहे का, त्याला असं वाटतं की नाही यार ही एकदम क्रिमिनल माइंडेड, लय मॅटर करतं क्रिएट, काय बी बोलतं. तुमचे विचार वेगळे आणि त्याचे 100%. त्यांचे विचार वेगळे. आणि मग याच्यामुळे काय होतं, तरी पण मी सांगतो बरं, माझा भाव एवढा महान आहे ना दादा. म्हणजे जसं मी जेलमध्ये होतो, जेलमध्ये मला कोणी वाचवायला असेल तर माझा भाव दादा. त्या टायमाला कोणी मित्र कामी पडले नाही ती, कोणी पाहुणरावळी कामी पडली नाही ती. एक भावच होता जे की याच्या अगोदर इंडियाच्या बाहेर कधीच गेला नव्हता, पण माझ्यासाठी जेलमध्ये भेटायला इंडियाच्या बाहेर तो आला, बँकॉकला. बापरे. येस, ती विजा काढणं, ती सगळं प्रोसिजर त्यानं ती केलं बरं दादा. सो मला असं वाटतं की भावाव्यतिरिक्त ही फिलिंग कोणाला येऊ शकली नसती की बाबा एखाद्या व्यक्तीला आपण 7 समुद्र पलीकडे जाऊन त्याला भेटतोय, त्याची काळजी करतोय. भेटायला आला, माझ्या अकाउंटवर येऊन त्यानं पैसे बी टाकलं जेलमध्ये, जे की माझं अकाउंट पूर्ण खाली झालं दादा. त्या टायमाला एक रुपया नव्हता, माहिती का. मला म्हणजे लहानपणीची भावावरची अशी आठवण सांगाय म्हणजे न विसरता येण्यासारखी आठवण. बऱ्याच गोष्टी असतील त्यात. लय भाऊ स्वतः लय म्हणजे आता काय व्हायचं, माझा भाऊ जरा दिसायला माझ्यापेक्षा लय म्हणजे गोरा होता, दिसायला बी छान होता, हँडसम. हा हँडसम एकदम बरं का. मग मला कधी कधी म्हणजे एक काळ्या म्हणायचे बरं का घरी. मग मला कडू त्या लोकांपेक्षा मला माझ्या भावाचा राग यायचा. हे जे आले ही लय गोरा आहे, ती चुकीचं होतं बरं का, आता कळते. पण मला माझ्या भावाचा राग यायचा. मग मी असं तसं एकदा तर तुम्हाला सांगतो काय झालं, कॉलेज टायमाला बरं म्हणजे अशा बी मस्त्या केल्या त्या बरं. त्या टायमाचं माइंडसेट म्हणा किंवा काय अशा गोष्टी म्हणा. मग माझ्या भावाला ना इस्त्री कपडे करूनच कॉलेजला जायचं, म्हणजे तू रोजच बघा ठरलेलं त्याचं. भले आता कालच इस्त्री केलाय तरी बी बसून बसून पाठीवरची घडी मोडली, मग ते जाताना पाठीला तरी इस्त्री करणार, असं मग ही करणार, टाईट मध्ये जाणार. मग माझं त्या टायमाला असं लो लाईफ एकदम. ती कॉलेजला जायचं पंढरपूरला आणि मी असं गावातच मराठी शाळेत जायचो. मग त्या गोष्टी मला तपास जाणवल्या. मग मी काय केलं, एक दिवशी ती ज्या इस्त्रीनं, कोळशाची इस्त्री होती ना, ज्या इस्त्रीने इस्त्री करायचं ना त्याच्या खाली कोळसा घासला मी असा. काय भावानं काय केलं, इस्त्री घेतली डायरेक्ट फिरवाय गेला, पूर्ण कोळसा त्याच्यावर उमटला. पण ती एक जळकी भावने म्हणा किंवा स्वतःच्या भावाला की मला त्याला कसं खराब दिसवता येईल. पण आज कळते की असं ऍक्च्युअली नसावं, माहितीये का दादा. ते भाऊ रागवला असेल, लय लागावलं काय, फाड करणं मारायचं ते. माझा भाऊ लय मला मारलंय त्यानं, माहिती मला ती किस्सा नीट सांगायची. म्हणजे ज्यावेळेस ती इस्त्री करायला घेतली, ती उमा कॉलेज आहे ना आपलं पंढरपूर मधलं, तर उमा कॉलेजला यायचा, कॉमर्स करायचा तो. मग त्याला सकाळ सकाळ बस असायची गावातनं, बस बी आपला पास काढलेला असायचा महिन्याचा. बरोबर. मग ती उमा कॉलेजचं ती शर्ट आणि ती रोज इस्त्री करायचा, आणि ती कोळसाची इस्त्री. बरोबर. कोळसा कुठं यायचा, सकाळी चुलीला जे पाणी तापवलंय तीच तापवलेल्या पाण्यातच कोळसा काढायचा आणि तीच परत इस्त्रीत टाकायचा. बरोबर. मग ही रोज असं कटाकट हिरोनं जातोय बरं का, असं तसं लोक त्याला ही करा. मला लेखीन व्हायची, कारण आतापेक्षा मी लहानपणी लेच काळा दिसायचं बरं दादा, असं एकदमच. आणि मग तसं होतं म्हणून मी काय केलं, मग ती आज जोपर्यंत गेला तर मला माहिती आहे की जाताना इस्त्री करणार आहे, तोपर्यंत मी इस्त्री घेतली ना अशी कोळशावर घासली खालनं. आणि मग ती घासली, आणि मग ती जेव्हा इस्त्रीला आला त्यानं असं फिरवाय गेला, ए काळ्या असं त्यानं ओरडला. त्याला माहिती, कारण माझ्याशिवाय ती कोण करणार नाही, कारण त्याला सुद्धा तेवढी खात्री झाली होती. मग काय मारलं होतं? हा, मग ते मारलं त्यानं, असं पळत आला. आणि ती बी असं म्हणजे झालं होतं. माझ्या भावानं सुद्धा वडील गेल्यानंतर मला लय मारलं, पण वडिलांपेक्षा मारायची त्याची पद्धत थोडी सॉफ्ट होती. वडील कसं होतं, वडील जखम झाली तरी थांबत नव्हतं, किंवा पडलोय मी, दगड मला लागलाय. वडिलांकडे ती भावना नव्हती. वडील स्वतः त्यांना जेव्हा आत्मसमाधान होईल तेव्हा ते हात थांबवायचं.
कधी कधी तर असं तास तास मला मारत बसलेत वडील. होय. हा पण भाव तसा नव्हता. भाव काय तेवढ्या पुरतं झाले, दिलं हे झालं, मग असं भाव करायचं. मोठा आहे का? येस, मोठा आहे माझ्यापेक्षा. अच्छा. जशी लेमन गोळी होती तशी खोबर गोळी पण यायची. हा जरा लांबडी होती आणि त्याला खोबऱ्याचा वर किस लावलेला असायचा. हा हा हा. ती गोळी सुद्धा लय मस्त लागायची. बरोबर. आता काय व्हायचं तुम्हाला सांगतो, कधी आदनमधनं एखादा पाहुणा घरी आला हा. तर 2 रुपये दे, 5 रुपये दे. त्या टायमाला लयत लय 5-10 रुपयाच्या आतच असायचं. बर. 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये. हा तर एकदा त्याचं काय झालं होतं तुम्हाला सांगतो, माझ्याकडे ती माझी आत्या आली होती बरं का. हा आत्यानं मला 5 रुपये दिलं. हा. मग ती 5 रुपये आता सुट्ट नाही तर वाटून घे. हा मग वाटून घ्यायचं तर मग मी आणि भाऊ परत गावात गेलो. हा. मग गावात गेलो ना, तिथं वाटून घेताना हे झालं, मी 3 रुपये घेतला तर म्हणलं मला आत्यानं दिलं तर हा. माझं 1 रुपया जास्त बनतंय म्हणलं. बरोबर. पण ती मी जास्त घेतोय म्हणून भावानं तिथं वाद केला. हा. नाही 2.5 रुपये होत्या तर. बर. मग ते टायमाला 8 आणे होतं, 4 आणे होतं त्या टायमाला. हो. मग आम्ही ती परत पैसे ही करून घेतलं. मग ते सुट देत नव्हती, हा काय ना काय घ्यायला लागायचं. हा. मग त्या टायमाला ती खोबर वळगे घेतलेली आहे दादा. तर असं लय व्हायचं बरं लहानपणी मतभेद दोघांचं. खायला काय काय असतं त्या काळात दुकानामध्ये, जे आता तुम्ही खोबरीची ती गोळी सांगितली तसं अजून दुकानामध्ये खायला काय काय असतं त्या काळात? त्या काळात दादा तुम्हाला सांगतो बरं का, पुंगळ्या बरं का, हा त्या टायमाला ती खिसून गॅरगॅर यायचं. हा. आता आमच्याकडे जे गॅरगॅरवाला माणूस येत होता ना, त्याची बोलायची स्टाईल होती, लारी बोलारी पुडरली गोलारी, गोलाला 1 रुपयाला गोला, असं असं ते म्हणायचं बरं का दादा. बर. आणि ती 1 रुपयाला असायची, जी की आता 10 रुपयाला झालाय. हा. लिटरली म्हणजे 90% त्याची किंमत वाढलेली आहे. बरोबर. आता तुम्हाला सांगतो, ती गोळा तवा तेवढा भेटायचा आणि ती त्याला माग त्यात बांबूची लाकडी लावलेली, काडी. हा काडी लावलेली ती, मग ती गोळा ती द्यायचा. आणि मग ती तुम्हाला सांगतो ही गोळा असेल किंवा ह्याच्या व्यतिरिक्त सांगतो बरं का आणखीन, बुकरीचं झाड. हा. आम्ही काय शाळेत सुट्टी गेलोय, बुकरी झाडं खायची. आणि आता काय काय 1-2 मला नावं सुद्धा येत नाहीत बरं दादा, पण त्या टायमाला ते आमचा खाऊ असायचा. बर. जी की आत्ताची सध्याची 1ली 2रीतली 5वीतली पोरं कधी चिंचेच्या झाडावर जास्त चढत नाही. आम्ही सारखं झाडावर, हा. सुट्टी झाली चल ह्या झाडावर चढ. हा. मग ती सरकारची जरी झाडं असली हद्दीतली तरी ते चिंचा सोडत नसायचो. कुठं मावळ काढ, कुठं कुणा घरी जा. ते म्हणजे दादा ती मला वाटते की त्यातला आता जवळजवळ बऱ्याच गोष्टी संपलेल्या आहेत दादा. मी ते नाव सुद्धा घेऊ शकत नाही. मग काढण्याचा एखादा किस्सा आहे का सांगण्यासारखा? मावळ लय भारी काढायचो ना. आता बी मी एक्सपर्ट आहे दादा बरं का होय. मावळ. आणि मावळ असं काढायचो मी. आता बरीच लोक सुरुवातीला जाळ वगैरे करायची, धूर करायचे, हा. पण आम्हाला ती बी मुश्किल व्हायला लागलं होतं म्हणून आम्ही बिना जाळा धुराची काढायला शिकलो होतो. कसं काढायचं ते मावळ? ती कसं काढायचं तुम्हाला सांगतो. हा. जातानाच आम्ही लिंबाचं 2-3 फाटं घ्यायचो. फाटं एवढे मोठं पाहिजे की आपलं तोंड बिंड त्यात कव्हर व्हायला पाहिजे, म्हणजे असं मोठा फाटा पाहिजे. हा. आणि जाताना आम्ही दोघं जाऊ, तुम्हाला म्हटलं ना श्रीकांत पवार वगैरे हे आम्ही गँग ठरलेलेच असायचे आमचे, मोहळं काढायचे म्हणल्यावर. हा. मोहळं काढायला गेल्यावर आम्ही काळीपिटी तसलं काय करायचं नाही. हा. मोहळ दिसलं का ते लिंबाच्या पायाला नुसतं असं धाड 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 करायचं. बर. मग हे दोघांनी इकडून जर फोर्स लावला नाही एका साईडनं दादा, हा. तर त्या माशीचा नियम आहे, माशी उलटी होऊन कधी तुमच्यावर हमला करत नाही. बरं. माशी त्या दिशेला पळते बर आणि मग ती तशी पळायची ना. आम्ही ती हलवायचं बंद करत नव्हतो. बर बर बर. ते हलवायचं असं सारखं चालू ठेवायचं. ते हलवलं का मग माशा जवळ येत नसायच्या आणि आम्हाला चावत बी नसायच्या. आणि मग तेवढ्यात ही अशी शर्ट हितली गुंडी काढायची, हे असं मुंडीवर कव्हर करून घ्यायचं तेवढंच. बर. आणि ती एक हातात असं. हा. ती आपली एक बेसिक सेफ्टी होती गावाकडची. कधी जी की- चावायच्या का माशा? आत म्हणून चावायची भीती, तेवढं विसरण करायचो. मग कधी गाल सुचला मग शाळेत कळायचं, असा डोळा झालेला असायचा, हा. आदनमधनं व्हायचं. पण जी आता कळते माशी चावणं सुद्धा चांगलं आहे दादा, कारण माशी सध्या मेडिकलनं माशीला डॉक्टर घोषित केलंय. बर. कारण ती असं डॉक्टर आहे, ज्यावेळेस तुम्हाला चावते ना, तुमच्या जी शरीरामध्ये जी फेरन सोडते ती, हा. त्या फेरनमुळं तुम्हाला म्हणतो तुम्हाला मधुमेह होत नाही, कॅन्सर होत नाही. तुमच्या भरपूर साऱ्या जर तुमच्या रक्तामध्ये क्लॉट्स झाले असतील हा. आणि तिथं जर तुम्ही माशी चालवली हा. तर त्यानंतर सुरुवातीला रक्त क्लॉट्स होतं, पण नंतर ते रक्त एकदम पातळ होतं, जेणेकरून मधुमेहाचा पण चान्स कमी आहे. माहिती आहे दादा, अच्छा. जे आज कळते की ती माशी एक देवमाशीच आहे. माहिती आहे का? आणि काय बरं, हां मला ते हे एक सांगा. आता लहान शाळेत असताना, म्हणजे प्राथमिक शाळेत असताना, तर म्हणजे काय तशा गोष्टी घडल्या नसतील जे की प्रेम प्रकरण त्याबद्दल Yes, विचारते की कधी मुलगी आवडायची का तुम्हाला शाळेत असताना किंवा प्राथमिक शाळेत असताना? लय दादा तुम्हाला आता ही किस्सा जर सांगितला ना, म्हणजे मराठी शाळा कशी होती तुम्हाला सांगतो बरं का. हा. मराठी शाळेत आम्ही पोरं हम्म. असं आम्हीच वाटून घ्यायचो, हा. ए ती तुझी आहे बरं का, ही माझी आहे. बर आता ती त्या पूरलाही माहित नाही ते आमचे, बर. कारण आम्ही लांबणं असं ठरवायचो, ती वाली तुझी आहे बरं का, ही वाली माझी आहे, ती वाली तुझी आहे. हा. आणि जर परत ही तिच्याविषयी काय बोलला तर लगे मी पुढे येऊन बाजू घेणार, ए लगा माझी हिला काय बोलतो काय. बर
पण खरं तर ही वन साइडच असायचं. हा, हा. कारण त्या टायमाला दादा बरं का असं म्हणजे मुलींना काय ह्याचा थांबता नसायचा. नाही ती त्या टायमाला कुणाला तर जाऊन आपली अशी व्यक्त करायचं बाबा मला तो आवडते आणि बिवडते, ही असं होतं की जाऊन कुठला तर गुन्हा केल्यासारखा. बर त्या टायमाला हे एवढं धाडस कुणामध्येच नसायचं बरं दादा, असं मला वाटतंय. त्यामुळे ही लांब लांबच गोष्टी चालायच्या आणि मग कुठं खुणवलं आणि कोणाला असं डोळा ही केला आणि ती अशा टाईपच्या गोष्टी होत्या. पण रिअल मध्ये कुठल्या गोष्टी घडत नव्हत्या. मला असं वाटतं ती एक प्रेम म्हणा किंवा एक ती थोडासा एडपट म्हणा किंवा एक क्रेझीपणाच असतो बरं का, जवळ 7वी 8वी पर्यंत. पण ती गोष्ट असते म्हणजे आपण हे असतो म्हणजे किशोरवयीन वय असतं आपलं, म्हणजे 15-16 किंवा 15च्या आसपास वय असतं. त्यावेळेस असा कधी प्रयत्न केला होता का, म्हणजे कोणाला तर एखाद्या मुलीला चिठ्ठी द्यायची केला का असा प्रयत्न कधी? झालेला आहे चिठ्ठी आणि कॉलचा पण झालेला आहे. काय तेव्हा लँडलाईनचा फोन चालायचं, बर तेव्हा मोबाईल फोन वगैरे एवढं नव्हतं आलेलं, किंवा आला तर ते मोटरोलाचा तेवढा होता छोटासा टावर, नॉर्मल फोनच नसायचा त्या टायमाला. तर ती लँडलाईन आधी कोड नंबर दाबायचा पंढरपूरचा 02186, आणखी नंबर पाठ आहे काय, आणि ते पुरीचा नंबर होता. मग असं फोन लावायचो आणि आम्ही वेगळ्या आवाजात असं बोलायचो, हॅलो मी MSCB मधनं बोलतोय, तुमचं लाईट बिल जास्त आलंय, असं म्हणजे काहीतरी वेगळं, पण तिचा आवाज ऐकायचा, कळलं ना ते असं ह्या दृष्टीत नव्हतं. आणि स्वतःची घर ओळख सांगू वाटत नव्हती. तिकडून यायचा का आवाज? यायचं कधी सुरुवातीला हॅलो हा टू 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 टू, ते जास्त बोलणंच होत नसायचं, असं लगेच टू 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 ठेवला. कसं झालं तुम्हाला सांगतो, शाळा, मग ही कवायतच्या टायमाला जवळजवळ उभं राहायचं, मग ती कवायत करायचो ना असं, मग ही कवायत आलं ना मी मुद्दाम तिचा हात धरायचो असं ह्या साईडला, ते असं मग हाताला हात चिटकवाय बघायचं, ते अशा गोष्टी घडलेल्या. मी कवायत टायमाला मग तिला बी असं वाटलं, मग तिला ते आवडलं नाही वाटते, ती म्हणली बघ मला मुद्दाम हात लावायचं हे करते, मग तिच्या बापाला लय राग आला. मग ती म्हणला हात लावाय सोड, म्हणला माझ्या पुढीकडे फक्त तू नजर टाकून बघ, म्हणला तुला घरात घुसून मारतो, म्हणला असं त्याने म्हणलेला होता. ठीक आहे, मला हे सांगा, म्हणजे जी चिठ्ठी लिहिली जायची, तुम्ही कधी चिठ्ठी लिहिली का? आणि मी नाही किंवा कोणाही वाचल्याची चिठ्ठी मध्ये काय लिहिलं असायचं? ती माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, रागाला जाऊ नको, चिठ्ठी कुणाला दाखवू नको, काय हा आवडलं तर माझ्याकडे बघून हास, नाही आवडलं तर चिठ्ठी फेकून दे, असं म्हणजे असं बी असतं बरं, काय काय गोष्टी असं तसं चिठ्ठीनं चालायचं. आता जी आजकाल लगे इन्स्टाला आलाय रिक्वेस्ट पाठव, फॉलो कर, हे कर, मेसेज कर, पण मला वाटतं की आपण खूप लकी आहे बरं का, की आम्ही ती दोन्ही गोष्टी पाहिल्या. जिथं तंत्रज्ञान नव्हतं, जिथं खुणाखुणी चालायचे, आता सध्याचं प्रेम तर मला वाटतं खुणाखुणीनं कमीच झालंय, असं अप्रोच करून होतं. हा अप्रोच करणार, मग तुमचं प्रोफाईल बघणार, अरे वा वा चांगला गुड लुकिंग आहे, अरे वा कार पण आहे, अरे छान घर पण आहे, पैसा पण असे, म्हणजे ह्यातनं प्रेम ठरतं. पूर्वी कसं खून व्हायचं दादा बरं का, हो का, असं असलं असं खुणाखुणी. आणि तुम्हाला सांगतो आता ही तर एकदम तुम्ही म्हणसाल गावाकडे कसं करायचं, तुम्हाला सांगतो बरं का, आपल्या आता जसं आता नवीन नवीन पोरं बरं दादा, आता ह्यांच्यासाठी एवढं सोयीस्कर झालंय, भले तुम्हाला सांगतो हायस्कूलमध्ये असू द्या, शाळेमध्ये असू द्या, ह्यांना ओयो आला, ह्यांना लॉज आलं, पैसे दिलं का सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड होतात. आमच्या टायमाला असं नव्हतं. आमच्या टायमाला कसं असायचं मला सांगतो बरं का, असं आता तिकडं आहे शिटी मारायची बरं का, शिटी मारलं तर तिला कळणार, किंवा मी असं जोरात असं करणार असं करायचं, मग तिला आवाज जाणार, मग मी असं डबडं घ्यायचं संडासला जायला, काय मग मी तिकडं जायचं संडासला, मग तिला बी लगे कळणार हा 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 ही तिकडं चाललाय, मग तिने बी लगे डबडं उचलायचं, ती जायचं, मग लोकांचं असं हे असं गावाकडे पूर्वीच्या गोष्टी घडायच्या दादा बरं का, गावाकडची प्रेम कहाणी म्हणतात त्याला. सायकल चालवायला शिकलेला दिवस आठवतो का तुम्हाला? यस, पूर्ण आठवतंय. पाय फाडून घेतला होता दादा, माहिती आणखीन जखम आहे पायाला माझ्या. किस्सा सांगाय मला सायकली जातो, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा म्हणजे सायकल शिकणे म्हणजे ना खूप आनंदाची गोष्ट असते आपल्याला, आपल्यासाठी ती. मला तो किस्सा सांगाय सायकलीचा. काय माझं कसं झालं होतं माहितीये का, ज्या सायकलवर मी शिकलो, आता पूर्वी 20 इंची, 22 इंची आणि 24 इंची असे 3 सायकलचा प्रकार यायचा. बरोबर. मी कडू जी सायकल शिकलो ती 24 इंची वाली होती. मग मी मधनं अर्धा पॉइंट हाणायचो, असं मधनं पाय टाकायचा आणि सुरुवातीला अर्धा पॉइंट हाणत चालवायचे. मग ती अर्धा पॉइंट हाणता हाणता माझा पलीकडच्या पायंड्याचा पाय घसरला
घसरला आणि ती पांढरा लोखंडाचा असा वरबडत असं जे फडत आणलं होतं ना मला दादा बापरे. आणखीन लहानपणी. आणि आईनं असं नाही केलं की लागलंय बाबा ही पिलू मर तुला आणखीन आल्यावर आणखीन आहे ना 2 झपाट दिलं. बर. हा तुला एवढंच काम आहे आला का कुठं ना घेऊन इथं घरात काम कमी आहे काय हा, माझ्याकडे बघ सकाळपासून भाकरी थापते हा. मी ती आईची एक व्यक्त करण्याची पद्धत होती. मग आईनं 2 झट लागलं होतं तरी बी आणखीन रपकं दिलं आणि रपकं दिलं आणि परत दवाखान्यात घेऊन गेले असं बी झालं. सायकल कोणाची होती ती? सायकल दादा ती आपली नव्हती सायकल शेजारीची होती आमच्या तिथं शेजारी गणेश माळी नावाचे होते हा. ते राहायला होते. मग ती त्यांची सायकल लिंबाखाली लावलेली असायची बर बर. मग ती सायकल मी आपलं ही करायचो. खेळ काय काय असायचे? मी गावाकडचे जे गावठी खेळ असतील ना आपले खेळ काय काय असायचे? दादा मी लय लखे हा. सुरपारंबा हम्म, लपंडाव हम्म. त्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही कोलांटोड्या खायचो. बर त्यानंतर टिटिव गाट्याना बर. ही गेम तुम्हाला सांगतो. हा, आता टिटिव गाट्याना सुरपारंबामध्ये अशी मजा यायची तुम्हाला सांगतो. हा, सुरपारंबा तर असं असायचं की सगळेजण झाडावर चढणार हा. ज्याचं राज्य आहे ते खाली थांबणार हा. आणि त्यानं जी काठी टाकली जी काली टाकत लगेच ती झाडावर चढायचं उतरायचं झाडावर म्हणजे ते दादा खेळ कमी आणि व्यायाम जास्त होता बर. सगळंच बरं का. आणि तुम्हाला म्हणतो त्यानंतर गोट्या हा, सगळ्यात म्हणजे प्रत्येक घराघरात पोरांना तुम्हाला म्हणतो जुनी आपली डबडी असायची त्या डबड्यामध्ये अशा गोट्या साठवून ठेवलेल्या बरोबर. ज्याचा लय भारी नियम त्याच्याकडे लय गोट्या साठणार. होय. गल्लीत 1-2 पोरांचा नियम खराब असायचा मुद्दाम त्याजवळ जाऊन गोट्या खेळायच्या हा, 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 मग ती गोट्या असतेल्या. परत त्यानंतर इटी दांडू हा, घरच्या घरीच कारण त्या टायमाला टीव्ही नव्हती मोबाईल नव्हतं काय गोष्टी नव्हत्या हा. त्यामुळे ह्या खेळाला लय प्राधान्य होतं. बरोबर. आणि आता उलट असं झालं की आता मी कोणाला विटी दांडू वगैरे खेळताना बघत नाही. आता येऊन जाऊन ती क्रिकेट जे की क्रिकेटला कमर्शियलायझेशन केलं आता बरोबर. IPL म्हणा हे म्हणा सर्व पैशाचा खेळ बनवला. सुरपारंभ खेळतानाचा किस्सा आहे एखादा? सांगा. होय 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 सुरपारंबा लय सांगाय मला लय भारी योगा तुम्हाला सांगतो. असं आम्ही सुरपारंबा काय झालं कोण कोण खेळतो? कोण कोण होतं आठवतंय का? हा तसं आम्ही सुरुवातीला गल्लीतलीच खेळायचो. हा, पण एक स्पेशल किस्सा तुम्हाला सांगतो. हा. आमच्या इथं बोकडाचा कार्यक्रम ठेवला होता. बर. मग बोकडाच्या कार्यक्रमाला लय अशी पाहुणे बिवणे आले होते. मग कुठल्या लहान लहान इकडच्या मुली तिकडच्या मुली असं तसं मावशी हे ते आले होते सगळे. हा, मग अशा टायमाला तुम्हाला सांगतो म्हणजे आता एवढे दिवस आम्ही पोरं खेळतोय सुरपारंबा हम्म, आता कोणी सोबत पुरी पण आहेत त्या हम्म, सो ती एक फिलिंग वेगळी होती. हम्म, हम्म. मग ती पाहुण्याच्या पुरी आल्या होत्या. मग ती सुरपारंबा कसा गोल रिंगण करायचं महाग लोक थांबते ती बरोबर. असं टाका की बाबा कोणी कॅश घेऊन ये. हा, मग ते आम्ही पुरी असायच्या मुद्दा मग आम्ही थोडंसं असं हे कर मिथून करायचं. मग त्याला म्हणायचो मी तुझ्याकडे टाकतो बरं का थोडं असं कर म्हणजे ती लय फिलिंग वेगळ्या होत्या. मग त्यातनं कुठं आपलं जुळतंय का बघायचं कुठं गोडलं तर जमतंय बघायचं. काय काय ते काय म्हणला तुम्ही? एक शब्द उच्चारला बा काय? नाही नाही मिथून म्हणला ना. मिथून खेळायचं हा, मिथून म्हणजे काय? म्हणजे दाखवताना तर असं दाखवायचं की आपल्या विरुद्ध आहे पण ते आपलं आपण त्याच्यानुसार त्याच्या खेळायचं. बाजून खेळायचं. हा म्हणजे आपण काठी टाकताना मुद्दाम त्यांच्याकडे टाकायची हा. जेणेकरून तिला राज्य येऊन ये असं तशा गोष्टी करायच्या. पोहायला बी जायचो दादा बरं का होय. विहिरीमध्ये तुम्हाला म्हणतो असलं पवायचो आम्ही ना लय राज्य खेळायचो ना आम्ही खूपशा असं मारायचो दादा विहिरीत खाली जाऊन गाळ काढून यायचा बर. आणि जी गाळ काढून येईल तीच खरा मर्द असले बी खेळूय. आणि त्या गाळ काढ्या कधी कधी तोंडा नाकात पाणी बी गेलेलं आहे दादा बरं का. बर. शेतामध्ये जोंधळ पेरलेला आहे. जुंदळा हो हो हा, मग तुम्ही पाखर राखायला गेला ते एखादी पाखर राखायची आठवण आहे का? हा अशी गोफण असायची तुम्हाला सांगतो. हा, पाखरं तर ती कारण प्रत्येक सुगीमध्ये आम्ही लावायचो जुंदळा बर. ज्वारी हा, आणि सकाळ सकाळ उठून आजोबा जायचं पण परत आजोबा वारल्यानंतर ती जबाबदारी आमच्यावर आली. हम्म, मग कधी माझा मोठा भाऊ कधी मी जायचो हम्म. तर ती गोपन घेऊन जायचं आणि गोपनीत अशी बारकी बारकी दगड हा, असं करायचं फटकन मारायचं. हा, ती गोपन होती माहिती आहे दादा. आणि ती दगड कडून माझ्या ताकद अशी होती ना दादा हा, ह्या म्हणजे असं आडवं 4 एकर रान आहे हा. कडू ह्या एकरातल्या बांधावरनं जर दगड मारला ना तर खालच्या 3 एकरावर दगड जायचं माहिती आहे दादा. आयुष्यप सांगतो बर. लयच फटका जोरात फिरवायचं असं 2-3 वेळा झुप 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 हेलिकॉप्टर चालू झाले आणि असं केलं ना हा. पक्षी सगळी उठून जायचे. होय. पहिली दुसरी लोक त्यावेळेस ह्यांना सरांना काय गुरुजी म्हणत होते का सर म्हणत होते काय? सर म्हणायचो सर त्या टायमाला अच्छा. लय सरांच्या विरोधात मी लय ट्रॅप केले दादा माहिती आहे का. एका सरला आम्ही मारायचं ठरवलं काय झालं कशामुळं? का कशामुळे तुम्हाला सांगतो हम्म. त्यानं भर क्लासमध्ये लय मला मारलं पुरींसमोरती. आणि मग त्या टायमाला नवीन नवीन माझी मैत्रीण झालती. हा, मला असं माझं लय दुखवलं गेलं आत्मा हे जेव्हा आयला म्हणलं तुझ्यासमोर माझा अपमान केला काय. कशामुळे मारलं होतं नेमकं? काय केलं होतं तुम्ही? ही क्लासमध्ये लक्ष नाही हा, 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 हा. कडू ते आम्ही काय सर शिकवायचं चाललं चाललं मागणं बोला ए असं करायचं ह्याला ती कर त्याला ती कर. हा, मग सरनं बरोबर पकडलं हा, पकडलं का पुढं बोलवून घेतलं आणि मग त्याला मारलं बिरलं. हा. मग मला झाली ती सर्दी बर.
सपका दिला माझी सर्दीच बाहेर आली माहिती आहे दादा. ती मग आणखी डबलच राग आला. मग एक दादा शिंदे नावाचं पोरग होतं, दादा शिंदे माझ्या वर्गामध्ये. बर मग ते जण त्या सरचं बी आधी दोघांचंही झालं, मग मी त्याला घेतलं सोबत. हा मग ती आमचं सर कसं होतं, सायकलवर यायचं ईश्वर वाटारवरनं. बर मग ह्याला म्हणलं, हा बघ म्हणलं दाद्याला म्हणलं, दाद्या आपण म्हणलं मकाच्या रानात थांबायचं म्हणलं, आणि सर आलं का सरला दगड घालायची म्हणलं. बर पण जी आम्ही एक्झिक्यूट नाही केलं, कारण तुम्हाला सांगतो बरं का, कधी कधी आपण एखादी गोष्ट ठरवतो करायचं बरं का, पण जेव्हा ते आपण ऍक्च्युअल करायला जातो ना, तेव्हा आपल्यावरती दडपण येतं किंवा आपल्यात होत नाही. काय झालं मग त्या दिवशी तुम्हाला का ते आम्ही असं मारायला ठरवलं, पण कडू द्या, जेव्हा मेन सर आलं ना तेव्हा आमची फाटली. तेव्हा आमच्याकडे ते धाडसच झालं नाही. रागा रागात ते केलं, बोललो बरं का, हा, असं तसं दाद्याला म्हणलं मारू मारू, ती रागा रागात निर्णय घेतला. हा. पण जसं 2 दिवस गेलं 3 दिवस गेलं तसं तसं ती रागाची ही बी कमी झाली, तीव्रता कमी झाली. आणि जेव्हा सर खरं सायकलवर आलं ना, हा. तेव्हा ते आमच्याकडनं दगड मी बी घाबरलो आणि ती बी घाबरलो, दगडच मारला नाही मग आम्ही. होय, बरं झालं मारला नाही, नंतर लय कुठं ना म्हणून बसला असता. होय. तुम्ही बकाबकीचे खेळ लिगोर खेळला? अरे दादा, बकाबकीत एकदा आम्ही काय केलं तुम्हाला सांगतो. आता बकाबकीचा बॉल सॉफ्ट असतो, हा, मग कडून लागत नसायचं म्हणून आम्ही एवढं कडू होतं ना, बकाबकीत बारकी बारकी दगडी ही घालायचो माहितीये का, असं केलेलं दादा. बर आणि बकाबकी असं खेळलोय की आमच्यामुळेच बकाबकी ही सरांनी कायमची बॅन केली. काय झालं? कारण त्या पोराच्या इथं मानावर जे सपका बसला ना त्या बॉलचा, तर ते असं पूर्ण लाल झालं होतं. आणि ती पोरगा असं म्हणजे चक्कर आल्याने करायला लागलं, असं करायला लागलं. मग लय सर घाबरलं, बर सरांना वाटलं जायला. मग सर म्हणलं ही शाळेत तिथून पुढे हा खेळ खेळायचा नाही. कोण होतं ते? कोणाला लागलं होतं? ते ज्याला लागलं होतं त्याचं नाव विकास होतं, बर आणि ते विकासला लागला होता. आणि लागला होता ती असं बॉल मारला होता त्यानं. हा, आधी बकाबकी नॉर्मल बॉल न खेळायचो, पण परत आम्ही लबरी बॉल न खेळायला लागलो. बर मग ती लबरी बॉल त्याला लय जवळ त्यानं मारला. हा, हा, आणि पोरं दया नसायची, हा. चान्स आला तर होता लोड वापरा. म्हणजे ते खेळत असा होता ना, खेळत तसं होता, राग ते काढायचं, जोरानं महाराज जेवढं मारता येईल तेवढं मारायचं. मारायचं, खेळत पण असा होता तसं होता. लगोर खेळायचा का? हा, लगोर, दगड वगैरे लगोर. परत सांगतो आपल्या हे कुया असते त्या का, हा, आपलं पावसा आंब्याच दिवस आलं, हा. खाऊन टाकलेल्या कुया रिंगण करा आणि उडवा कुया हम्म. लांबणं. जे कुया जास्त उडल त्याला ते असं बी खेळायला आहे दादा, माहिती आहे कोयांचा खेळ. का? लगोर पण खेळायलो आहे, लय अशा गोष्टी परत दादा. म्हणजे मला असं वाटतं की यार लय धन्य आहे की बाबा ह्या गोष्टी आम्ही जगलो. हम्म. आणि आम्ही आता सध्या ॲडव्हान्स पण खेळतो. आता जसं मी मॉलमध्ये जातो दादा, आता मॉलमध्ये पण मी तिथल्या गेम्स खेळतो ॲडव्हान्स बरं का. नवीन आलेले असतात POPचे गेम म्हणा किंवा काय, पण त्या गेम आणि हे गेममध्ये जमीन ते आसमानचा अजून फरक. एक टायर खेळलाय कधी? हा, लय भारी. एक नंबर, लय हा, सायकलचं टायर. आणि ती टायर आई म्हटली ना जाऊन दुकानात काहीतरी घेऊन ये, हा, तर असं स्वतः नाही जायचं, हा. टायर बी घेऊन जायचं बर सोबतच. टायर घेऊन जायचं. आता कुणीच टायर नेत नाही बरं का, हा. किंवा आता जे वडील त्या गोष्टीला कमी. कसे खेळणी पद्धत काय? टायर कसं चालवायचं ते काय करायचं? टायर आणि एक सोबत एक टिकूर असायचं असं. बर आणि कधी कधी लय अनुभव झाला की मग टिकूर बी नाही, नुसतं हातानच त्याला धपक हा. असं बी असायचं. बर मग असं धरायचं पहिलं टिकूरनं असं करायचं, पळवत न्यायचं. हा. मग त्यामध्ये पण फरक आलं, काय गाडी टायर पळवायची. म्हणजे त्यातनं बघा ना, म्हणजे हे खेळ असे होते की त्यातनं आपला शारीरिक व्यायाम व्हायचा, भयंकर रनिंग व्हायची तुमची. डिप्रेशन नव्हतं. ऐका ना, काय असलं तुम्हाला तो शुगर, ब्लड प्रेशर, कॅन्सर बिन्सर ह्या गोष्टी नव्हत्याच. हम्म. पाठीमागच्या 10 ते 15 वर्षामध्ये जेव्हापासून ही पेस्टिसाइड वाढलं, हम्म. म्हणजे प्रत्येक फळभाज्या हे ती सगळं फवारून खातोय, हो, त्याबरोबर मार्केटमध्ये भेसळ वाढली. हो. ओरिजिनल तूप नाही, ओरिजिनल दूध नाही, ओरिजिनल हळद नाही, अरे काय ओरिजिनल काहीच भेटेना. साधी चटणी जर तुम्ही आणायला गेला तर चटणी सुद्धा विटाचा कलर मिक्स करतात, त्याची पुडी मिक्स करतात. सो भेसळ वाढली दादा, हो. क्वालिटी डाऊन झाली, त्यामुळं काय मजाच नाही त्यामध्ये आता. ती ही एक असं भिंगरी करून हा, अशी लय हो दादा. ही आठवायला जर गेलं ना तर आणखीन अशा एवढ्या गोष्टी आठवतील बरं का दादा. कशाची भिंगरी कशी करायची तुम्ही? भिंगरी तुम्हाला म्हणतो बरं का, ही म्हणजे त्या टायमाला आपल्याला प्यायला भेटतच नव्हतं पेप्सी, कोको कोला. हा, दुसरं कोणी पिलं आणि त्याचं जर टोपण टाकलं तर ते टोपण आणायचं, चपट करून त्याला सरळ करायचं, हा, आणि मग त्यातनं होल पाडायचं आणि दोर. हा. दोरा कसला असायचा ते? दोरा ती काची दोरा म्हणा, किंवा मग कधी कधी घरीच मटेरियल आणलेलं पिशव्याचं, इरियाचं पिशव्याचं दोरं काढायचं, हा, आणि त्याच दोऱ्यानं मग असं जेवढं ती वडल तसं भिंगरी फिरायचे. भिंगरी. मग कधी कधी मस्ती करायचो, फिरती भिंगरी जाऊन मित्राच्या अंगाला लावायचो, मग ते असं ताडकरणं उडायचं, हे असं करायचं. हा. लय अशा मजा ते केल्या. खापराची कधी की खेळाय तुम्ही? खापराची? हा, आम्ही खापराची भिंगरी करायचो. हा, होय खापर लय जबरदस्त व्हायची राव ती तर भिंगरी. चर्र लय आवाज यायचा खास. गाडगं फुटलेलं गाडगं घ्यायचं आणि त्याची ती घासून गोलाकार yes, करायचं, आणि yes, ती भिंगरी ती 100% आठवलं मला दादा बरं का. अं, ती असायचं. किंवा मग
आपला काटा, रानातला काटा आणि त्याला शिळीची लिंडी घ्यायचो बर आणि त्याला तुम्हाला म्हणतो असं पान लावायचं हा आणि पूर्ण शिळी लिंड लावायची आणि असं वाऱ्यात धरायचं, ते पान असं पात्यासारखं अच्छा. फिरत राहायचं, अच्छा फॅन सारखं काम करायचं असं ते माहिती आहे बर का? बर 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 काडेपिटीची गाडी केली आहे, काडेपिटीमध्ये सोनकिड पकडले तर पहिलं सोनकिडा यायचा होते होते आणि ते अंडी घालायचा लिटरली, आम्ही त्याला अंडी बी घालू द्यायचो. बर आम्ही लिटरली सोनकिल्याची पिल्ली सुद्धा काढली दादा माहिती आहे का? होय काय म्हणजे कुठं कुठं पकडून आणलं सोनकडा म्हणजे ही आपली विलायती चिंच असते का, इलायन चिंच म्हणतो, हा जास्त करून ते इलायन चिंचवरतीच ही किड यायचं. मला वाटतं अजून त्या ह्याच्यावर आमच्या इकडे आहे ना तरवाडावर झाडावर असं तरवाडा हा, ही दोन जिथं ह्या दोन झाडावरती त्यांचं प्रमाण लय होतं, पण आता नजरेस पडल सुद्धा एक सोनकिडा राहिला आणि त्यांचा कलर काय होता दादा, हा. कॉस्मिक कलर, असं वाटत होतं की यार चंद्रताऱ्याचा कलर आहे माहिती आहे, असं ग्रहाचा किंवा एखादाच एकदमच लाल असायचा, हा. एकदमच असं जबरदस्त कोण कोण असायचा. पकडायचं सोनकडे सोबत कोण कोण असायचं सोबत हीच आपली सगळी गँग पोरं, म्हणजे कसं हो का, पहिलीपासून 7वी पर्यंत सेमच पोरं, 10वी पर्यंत सेम होती म्हणलं तरी चालेल, आदन म्हणून थोडीफार. मग आम्ही आंबाबाईच्या माळाला जा, नकटीच्या माळाला जा बाबळगाव मध्ये, हा. मग कुठं सुतार नेटावरती जा, आंब्याच्या मळ्यातच जा, हा. असं प्रत्येक ठिकाणी जाऊन ती किड पकडायचो, त्याला आम्ही ठेवायचो. म्हणजे मॅक्सिमम कधी कधी काय व्हायचं माहिती आहे का, हम्म. ते बी धोका द्यायचा, असं त्याला बाहेर कुठं काडीबिटी काढली थोडं ही करतोय तर हा. उडून जायचा. आणि जायचं. त्याचा एक धोका काय होता माहिती आहे का, हा. त्याच्या मानामध्ये बोट सापडू द्यायचं नाही, बर ती असं मान असं वाळवायचं आणि त्याच्या मानामध्ये जर हे सापडलं ना, हा. एवढा भयंकर चिमटा बसाय, रक्तच यायचं माहिती आहे बापरे. इथनं. मला दसरा आला का सोन्याचं झाड, हा. आपट्याचं पानं, तुम्ही पान मागायला जायचं का पान, हा 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 सोनं घ्यान पानं द्या, तीच घे दादा दसऱ्याला. कसं असायचं कोण कोण जायचं तुम्ही ती काय व्हायचं, आधी आपल्या घरच्या देवाऱ्यात हम्म. घाट म्हणजे घट करायचं, घट, गड बसवलेला हा, असायचा. त्यामध्ये आजी, आता ती घट ज्या दिवसात जेवढा दिवस असतो, हम्म. कधी कधी 9 दिवस आणि कधी कधी 13 दिवस असं असतं बरं का, त्यात बरोबर, फरक. हा. कधी फिरून 13 दिवसाचा येतो, कधी कधी 9 दिवसाचा असतं. बरोबर तर ती 9 दिवसाचा आला तर त्यात 9 प्रकारचं बी टाकायचं, हा. म्हणजे मग तांदूळ असेल, मका असेल, गहू असेल, ज्वारी बाजरी अशी 9 जिन्स टाकायचे. हम्म. 13 दिवस असेल तर 13 जिन्स टाकायचे आणि ती घट उगवायचं आणि त्या घटातलंच एक घट उगवून हे टुपीत लावायचा हम्म. आणि ती गावात जायचं आणि मग सोनं घ्या पानं द्या असं, म्हणजे ती कारण कोणा ती- कोणाच्या घरी जायचं तुम्ही आठवतंय का तुम्हाला आम्ही ना तुम्हाला म्हणतो, आम्ही पाटील लोक आमच्या गावातले येते त्यांच्या घरी जाय बघायचो, कारण गोरगरीबाच्या घरी गेलं का ती बी सोनं द्यायचं, पाटला घरी गेलं तर काय तर खायला बिलं गोड द्यायची. काय 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 द्यायचं? ती आपण तिळगुळाला हे केलेलं असायचं का, गोड एक ती तिळ बिळ वाटून, तसंच ह्या बी टायमाला कोण आलं ना साखर देण्याऐवजी ती गोड खायला द्यायची. बर मग ती पाटीलच्या घरी, जसं तुम्हाला म्हणतो विक्रम पाटील असेल किंवा आमच्या गावचं खालचं मधुकर पाटील वगैरे, हा. त्यांच्या घरी सोनांना द्या गेलं ना, काय तर खास फिलिंग असायची. मग आम्ही मुद्दाम पहिलं तिथंच जायचो, पान पण द्यायचे आणि पानाबरोबर ते खायला पान बी द्यायचे, सगळं लय भारी करायचे द्यायचे. तुम्हाला. कडकण्या वगैरे पण द्यायची बघा, हो द्यायची का तुम्हाला? हो, कडकण्या वगैरे खायला, करेक्ट, होय. कडकण्या. आणि रंगपंचमी खेळायचा का तुम्ही? येस, लय भयंकर वाघ तोंड. काय कसा असा तुमचा खेळ रंगपंचमीचा? आम्ही जी रंगपंचमी खेळतोय ना आता, ती कम्प्लिटली इलिगल आहे. बर ती कलर बी आता मार्केटमध्ये येऊ देत नाही ती. हा. आमच्या टायमाला जी रंगपंचमी होती ना दादा, त्या रंगपंचमीला आम्हाला असं नव्हतं कलर जाऊन विकत आणा, हा. आम्ही काय ऑइल, कुठं वांगान, बैलगाडीचं वांगान वापरा, हा. वारनेस आणा तसलं. हा. आताच कलर सॉफ्ट आहे, ती पाण्यात मिक्स करायला लावा, दुसऱ्या दिवशी निघून जाते. हा. आम्ही रंगपंचमी असं खेळायचो दादा, 7-7, 8-8 दिवस आमची तोंड निघत नसायचे, बर अशी भूतावणी व्हायची माहिती आहे का. हा. आणि लय म्हणजे ती एखादा व्हायचं किस्सा थोडं. आहे का सांगण्यासारखा रंगपंचमीचा? लय प्रत्येक रंगपंचमी मला असं वाटतंय बरं का, एक अराउंड कॉलेजच्या पिरियड पर्यंत प्रत्येक रंगपंचमी, जसं आता रंगपंचमीला ना एक एवढा रंग बी अंगावर टाकून घेत नाही दादा. तुमचा कोणतर मित्र लपून बसलाय, रंग लावून घेत नाही हा, हा. आणि त्याचा ताना काढून किंवा त्याला लय. धरून, असा आहे किस्सा एखादा सांगण्यासारखा? लय 100% दादा माहितीये का. तसं तर आम्ही लय करायचो हो का. आता ही 10वी पर्यंत लय रंगपंचमी बेकार खेळलो बरं का. म्हणजे एवढं की ती पुढचं माणूस असं त्याला घुसळू आम्ही हे केलेलं आहे, माती सुद्धा लावायचो आम्ही. कोणाचा असा किस्सा आहे मला सांगाय, नाव घेऊन सांगाय. माझा सक्का चुलत भावच कोण हो? महादेव मोठे. काय झालं? तिकडं रंगाबिंगाला घाबरायचं, भ्यायचं, हा. 4 पोरात येत नसायचं. हम्म. मग जी येत नाही तीच आमचं टार्गेट ठरायचं. बर मग एकदा रंगपंचमीला आम्ही सगळी रंग खेळू, ती काय आलंच नाही. हा. मग आम्ही सगळी म्हणली चला रे घरी, म्हणली काय. बर मग घरी गेलो तर त्याच्या आईनं लगेच त्याला सांगितलं ये लागले पोर आज जा आज जा आज जा. बर मग कुठं आत गेलं आणि ती माळावर आडवी माळे असते त्या माळावर जाऊन झोपलं. हा. आणि मी म्हणलं नाही म्हणलं कुठं जातंय ती म्हणलं. हा. आई म्हणली नाही र खाली गेलंय म्हणली शेताला असं तसं. हा. नाही म्हणलं. मग मला त्या काकूच्या बोलण्यात डाऊट वाटला, म्हणले ही हितच गॅरंटेड आहे म्हणलं. हा.
मग त्या टायमाला आम्ही घरात घुसून आत कलर टाकला, हा. पण तिकडून चुलता एवढा रागाला गेला ना, चुलता परत म्हणला असलं करायचं असेल घरी यायचं नाही म्हणला. होय. मग म्हणलं तुम्हाला काय ऐकली आहे म्हणलं, भडकावून इथं सगळं काय करून ठेवलंय म्हणलं घरात तमाशा. हा. कारण त्याला कलर नव्हता ना, भिंतीला कलर लागला, हा, हा. सगळ्या ह्याला कलर लागला. आणि मग आपल्यासाठी ती मजा असते, पण ज्यानं कष्ट करून घर बांधलंय, ज्याला माहिती आहे ती काय आहे, म्हणून ती चुलता त्या टायमाला लय रागाला गेला. पण मारलं नाही चुलत्यानं, कारण रागावला. यस रागवलं भयंकर. आणि म्हणलं असलं करायचं तर परत यायचं नाही म्हणलं घरात. काय आलं तर आमची स्टडी चालू झाली होती बरं का, हा. आणि स्टडीसाठी मग सकाळ मॉर्निंगची स्टडी हम्म. लवकर आम्हाला जावं लागायचं. बर. मग काय झालं, आम्ही पोरं अशी सगळी चाललो होतो, हम्म. सगळी चाला जायची, हम्म. आणि पुढे 2 पोरी होत्या ग्रुप. बर. मग आता मागणं 5-6 पोरं तिथं, मग त्या पोरीला जरा मेंटली लोड आला, ती जरा फास्ट चालायला लागल्या. बरोबर. आणि आता आमच्यात आणि त्यांच्यात लय अंतर नव्हतं बरं का, ते भिंती एवढं तिथं आणि आम्ही इथं काय 10-15 फूट. हा. आणि त्यातली ती एका पोरीनं असं चालतं तर असं पूर केलं बरं का, आणि आम्ही ऐकलं, आणि तिला जाणवलं आम्ही ऐकलं, बर. आणि ती जी लाजली तुम्हाला म्हणतो असलं बेकार, तिथनं माघारी गेली. त्यानंतर 7 दिवस शाळेला आले नाही माहिती का दादा, ते 7 ते 8 दिवस. होय. जेव्हा सगळं झालं, सर तिच्या घरी गेलं, तिला म्हटलं असल्या गोष्टी म्हणजे मी तिला एवढं ती लाजिरवाणं वाटलं, यार मी मुलगी आहे माझ्याकडनं असं कसं, पण ती लज्जास्पद वाटलं असेल. लय लज्जास्पद वाटलं. पण आम्ही कडून ते हाल एवढं हसलो ना, मला वाटतं ती मुवमेंट लय डेंजर होता बरं दादा. आता तुम्ही म्हणसाल बरं का, जसं तुम्ही म्हणला की चोरी अशी काय गोष्ट आहे की जी मला ग्लोरिफाय करतोय किंवा एवढा अभिमानानं सांगतोय. दादा, ह्या जगातला कुठला बी व्यक्ती, भले तुम्ही का असं ना, जर तुम्हाला बिना अनापाण्याचं 4-5 दिवस बस स्टँडवर ठेवलं, तुमच्या खिशात 1 रुपया नाही, तुम्हाला कोणी खायला आणायला देत नाही, तुम्हाला कोणी देत नाही, तुमच्या मनात 100% चोरीची भावना होणारच जागे दादा, भले ती खाण्याची चोरी असू द्या. सो मला असं वाटत नाही की बाबा चोरी म्हणजे अशी नाही की बाबा ती काय तुम्ही गोष्ट म्हणजे हीच करून करता. मला वाटतं की कधी ना कधी ती एक गरज असते, ती त्या गोष्टीची नीड असते. जसं मी माझी बँकॉकमध्ये चोरी केली, कारण मी त्या टायमाला असं त्या गोष्टीमध्ये होतो सिच्युएशन. बँकॉकला कसं काय गेलं तुम्ही, तिकडे कसं काय गेलं? आता बँकॉकचं स्टोरी तुम्हाला सांगतो. म्हणजे मला ऍक्च्युली सुरुवातीला मी फिरायला गेलतो, पण मला नंतर समजलं की तिथली विजा पॉलिसी खूप फ्रेंडली आहे. म्हणजे वर्क विजा वगैरे हे ते लगेच म्हणजे 2-3 तासातच भेटते. मग मी वर्क विजा अप्लाय केला. मग वर्कसाठी मला कसिनोमध्ये चान्स भेटला. मग मी कसिनोमध्ये GW सेक्शनमध्ये काम करायचो, जे की नॉर्मली मला असं उभं राहूनच नॉर्मल काम असायचं, थोडं लक्ष वगैरे द्यायला लागायचं. मग तिथं लक्ष देता देता आता मला पगार होती 37,000, त्यात बी 3.3% कट व्हायचं. मला असं काय तर 32-33 हजारच भेटायचं इंडियामध्ये भेटल्यासारखं. आणि ते कसिनोमध्ये कडून लोक रोज येऊन तिथं लाखो डॉलर घालत होते माझ्यासमोर. मला असं वाटलं की ज्या आईला म्हटलं मी भिता 8-8 तास ओव्हरऑन ड्युटी करतोय काय, ही लोक लगा अशीच येते ना, असं पैसे उडवते ती. सो त्यानं माझ्या मनात एक लालसा क्रिएट झाली. मला असं वाटलं की माझ्याकडे का पैसे नसून, मी का असं मोठं नसून, माझ्याकडे शरीर आहे म्हणलं, माझ्याकडे बळ आहे म्हणलं, यार काय काय लोक अशी की चाला येत नाही म्हणलं, त्याच्या आईला करोडपती आहे ती. सो मला ही कुठंतर माझ्या मनावरती त्या गोष्टी ही झाल्या. आणि मी त्याच्यात येऊनच मग मी कसून चोरी करायला ठरवली. आणि जी चोरी 72-73 लाख रुपये होतं दादा, जी की असं काय 1-2 लाख रुपये नव्हतं. वेगवेगळ्या करन्सी होते, धिराण होतं, डॉलर होतं, अमेरिकन पाऊंड होतं, त्यानंतर थायलंडचं थाई भाट होतं. येस, 4 ते 5 सगळी करन्सी होती ना ती. येस, मल्टिपल करन्सी. एका ठिकाणी कशी काय होती ती सगळी? कारण कसिनोमध्ये लोक यायचे ना, मल्टिपल करन्सी मध्ये खेळायचे. बरं. टेबलवरती कोणी डॉलर मध्ये खेळायचं, कोणी पाऊंड मध्ये खेळायचं, कोणी लोकल करन्सी मध्ये खेळायचं. मग जशी बेटिंग त्यांना अवेलेबल होईल तशी ती करन्सी वापरायची, म्हणून प्रत्येकडे मल्टिपल करन्सीज असायचे. आणि रेट कसिनोचे कसे आहेत माहिती आहे का, आज डॉलरला एवढा तर उद्या तेवढा, असं म्हणजे डॉलरचं रेट आणि कसिनो ह्यांचं रेट इंडिव्हिज्युअल राहतात. आणि आपलं बँकिंगचं आणि ह्या डॉलरचं रेट आपले हे लोकलसाठी वेगळं राहतात. ती मी पाहिलं, मग मला त्यातनंच अशी मनात लालसा झाली की नाही यार, म्हटलं मला बी असं काय व्हायचंय मोठं, मला बी असं हे करा. मग त्यामध्येच ती गोष्टी केल्या. आणि कुठून चोरलं, कुठं होतं ते पैसे, कुठे ते नियोजन करून ते म्हणजे मला जी माणूस यायचा रेग्युलर खेळायला बरं का, मी त्याला पाहिलं होतं. मग ती माणूस मल्टीमिलियनर होता, म्हणजे अतिशय त्याचा ऑलरेडी 6 ते 7 बिझनेस चालू होतं, लय रनिंग कॅश यायची त्याच्याकडे फ्लो. मग मला वाटलं की ह्याच्याकडे असं आहे की ह्याच्याकडे तांब्यावर पाणी आहे, त्यातलं एक टोपण पाणी घेतलं तर काय होत नाही, असं म्हणजे माझ्या मनात बरं का तवा. आणि मग मी त्याचा फॉलोअप केला आणि त्याला एअरपोर्टवरती गेल्यावर एअरपोर्टवरती बॅग ठेवली, तेव्हा मी ती बॅग लगेच लॉन्चवरनं उचलली आणि मग ती एअरपोर्टवरती चोरी झाली. जे की तुम्ही आणखी न्यूजमध्ये बघू शकता, सगळ्या टॉप न्यूजनं, CCTV अमेरिका, अल जझीरा, BBC नेटवर्क, CNN सगळ्यांनी ती न्यूज उचलली होती. आणि पकडली का, लगेच पकडला का तुम्ही? नाही, मी पकडायला त्यामुळे तर लय प्रॉब्लेम झाला. कारण मी तिथून चोरी करून गेलो आणि चोरी करून गेला मी मोबाईल जाताना फेकून दिला माझा, कारण मला माहित होतं मोबाईल शिवाय दुसरीकडनं कुठलं ट्रेस करत नाही ते.
आणि अमाऊंट एवढी होती की म्हणलं दुसरा मोबाईल मी आरामात घेऊ शकतोय. हा, तर ती मोबाईल पडला आणि मोबाईल बंद नाही झाला, हा, तिथंच मोबाईल. सुरुवातीचं 2 दिवस ती तयारीतच इन्व्हेस्टिगेशन करायचे, हिथंच घुसलाय, अंडरच घुसलाय, पोलाखाली घुसलाय बरं. सगळे. आणि तेवढ्यात मला वेळ भेटला तिथून पळून जायला. बरं, मग मी बँकॉक मधनं सुकुमीमध्ये आलो, सुकुमीतनं मी गाडी पकडून पटायाला आलो. बरं, मग झालं काय, ही माझी न्यूज इंटरनॅशनल झाली. बरं. अरे कोण असं भर दिवसा एअरपोर्टवरती येतंय आणि एवढी सिक्युरिटी आर्मी असून तिथनं डायरेक्ट एवढी कॅश चोरी करते काय. हा, मग तिथल्या लोकल ह्याच्यावरती पोलिटिशियनवरती दबाव आला, बरं. तुमची सिस्टम काय करते, पोलिसांवरती दबाव आला. हा, हा, हा. आणि मग ही डिसिजन प्रेशराईज झाल्यावरती त्यांनी सॅटेलाइटची हेल्प घेतली दादा, बरं, जे की प्रत्येक देशानं एक स्वतःचं सॅटेलाइट लॉन्च केलेलं असतं. बरं, बरं. जर लेस क्रिटिकल मॅटर असेल हा, आणि लेस इमर्जन्सी मॅटर असेल तर त्या टायमाला सॅटेलाइटची हेल्प घेतात. बरं, आता सॅटेलाइट कसं आहे, रिअल टाइम लाईव्ह ट्रॅकिंग असतं सॅटेलाइटचं. बरं, बरं. म्हणजे सॅटेलाइटची एवढी कॅपॅसिटी आहे दादा बरं का त्याच्यामध्ये, हा, की तुम्ही जर सॅटेलाइट डिकोड केला हा, पर्टिक्युलर टाइममध्ये, हा. तर लिटरली मी एअरपोर्टवरनं बाहेर आल्यावर मी कुठल्या गाडीत बसलो, कुठनं कुठं गेलो आणि तिथून कशा माझ्या मोमेंट त्यांनी स्टेप बाय स्टेप 1-1.5 दिवस घेतला आणखीन, आणि ते फॉलो केल्या. बरं. आणि 4थ्या दिवशी त्यांना कळलं की मी पटायला गेलोय. अच्छा, माणूस म्हणजे तुमच्याकडे कुठलंही गॅजेट नसताना देखील तुम्हाला पकडू शकतात ते. सध्या येस. आणि थायलंडकडे ती सिस्टम आहे, बरं. आपल्या इंडियाकडे नाही बरं दादा. हा, कारण इंडियानं असं सॅटेलाइट लॉन्च केलं नाही की जी 24 आवर्स कॅमेरा रेकॉर्ड करते. बरं. मग थायलंड देश लहान आहे, हा, त्यामुळे त्यांना ती परवडते. हा. त्यांनी जे सॅटेलाइट स्वतःचा लॉन्च केलेलं ना, त्याच्यात काय सिक्युरिटी सॅटेलाइटच आहे तो. बरोबर. हा, जर एखाद्या बाबा एरियामध्ये सीसीटीव्ही नाही आणि तिथे एखादी घटना घडली तर ती कशी जस्टिफाय करायची, हा, हा. त्यासाठी आता ही सॅटेलाइट त्यांनी केलेलं आहे मॉडर्न. त्या सॅटेलाइट थ्रू तुम्हाला पकडलं. येस, ते सॅटेलाइट, आणि ती सॅटेलाइट एवढा जबरदस्त असतो बरं का. मी त्याचा जो कॅमेरा आहे ना, तो आपण असा मेगापिक्सल म्हणतो ना, तो गिगापिक्सल मध्ये असतो. अच्छा. Yes, ते हा आपण हा आणि म्हणजे तिकडं जिवंत असं लाईव्ह सगळं दिसतं तिकडे. येस लाईव्ह. जसं पण तुम्हाला आता कॅमेरा शूट करतो तसं. नाही, तसं नाही, म्हणून तर ती डिकोड करावं लागते. नाही असं जर रेकॉर्ड झालं असतं तर ती लय मेमरी लागली असते त्याला. हा, हा, हा. ती जी रेकॉर्ड करते ना, ती बायनरी नंबर मध्ये करते, बरोबर. 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये. आणि मग ती त्याला डिकोड करणारे असते सॅटेलाइट डिकोडर. अच्छा. मग ती 0-1ला डिकोड करून मग ती फुटेज काढतात, हा. जी की फुटेज ब्लरिश असतं पण मुवमेंट त्यात करेक्ट आणि असतात. कुठल्या पोलिसांनी पकडलं तुम्हाला? हे बँकॉक एअरपोर्टचे म्हणजे जे मेन खुद्द पोलीस होते. ते जिथं चोरी झाली तिथले हा, त्यांनी ते पकडलं का? यस, त्याच एरियात. होय. पकडल्यानंतर लय भयंकर माहिती आहे, पहाटे काय टाइम झालं पहिल्यांदा, काय नेमकं कसं पकडलं तुम्हाला? लय. पण मी अशिबात, आता मी कसं माहिती आहे का, जिथं पटायामध्ये राहत होतो मी, तिथं मी ना ऑनलाईन ऑफलाईन रूम घेतली होती, कारण मला माहिती होतं ऑनलाईन केलं तर सिस्टम मध्ये नाव पडते. बरोबर. म्हणून मी असं डायरेक्ट कॅश देऊन ते रजिस्टर मध्ये बुक करून तसं हॉटेल करायचं. बर. तर त्या हॉटेलवरती आले 4 वाजता, आणि त्या टायमाला आर्मी आली होती आणि हे पोलीस आले होते पहाटे 4 वाजता. पहाटे 4 वाजता. बर. आणि मी झोपीत असताना त्यांनी माझ्यावरती हमला केला. हमला म्हणजे असं काय नाहीये, गन वगैरे घेऊन आले होते. हा, आले, त्यांनी मला उठवलं, हा, इज दिस यू. हा. पहिलं माझं त्यांनी मला दाखवलं फोटो सीसीटीव्हीचं हे ते. हा, मला काय बोलायला चान्स नव्हता, कारण मला माहित होतं हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या. हा. आणि मी असं नाही केलं, नाही नाही मी नाही चोरी केली नाही, मी त्या गोष्टी सगळ्या कन्फ्युज केल्या. हा. मी जे आहे ते म्हणलं हा मी केली, का केली, तर असं प्लॅन होतं, मला मोठवायचं होतं, पुढचं काय नियोजन होतं. मी म्हणलं काय नाही, पटेल थोडं राहणार होतो ना, हळूहळू म्हणलं म्यानमारची बॉर्डर क्रॉस करून इंडियामध्ये पैसे घेऊन येणार होतो म्हणलं. असं मान्य केलं सगळं तुम्ही. सगळं जे आहे ते सगळं सांगून टाकलं. हा. आणि त्याच गोष्टी थोड्याफार त्यांना भारी वाटल्या, आणि म्हणून मला माझी सजा तशी ऍक्च्युअली बरं का, माझी जो सजा 2.5-3 वर्षाची सजा होती, बर. पण मी 1 वर्ष 6 महिन्यातच सुटलो. कारण का सांगतो, हा. मी माझा क्लास बनवत गेलो. मी जेलमध्ये मी असं जाऊन डम्मोनी पडून राहिलो नाही, हा. मी तिथं जाऊन बॉक्सिंग शिकवत राहिलो लोकांना, स्वतः बॉक्सिंग शिकलो, क्लासेस करत राहिलो. बर. त्यातनं मला सर्टिफिकेट भेटले, त्यातनं माझा क्लास बनला. जेलमध्ये. आणि क्लास बनला म्हणून तर मला अफाई भेटली, अफाई म्हणजे ही माफी भेटली. तिथल्या जेलमधलं काय अनुभव, कसा अनुभव होता तुमचा तिथला? भारतातलं जेल आणि बाहेरच्या जेल मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मला तर असं वाटतं की उलट भारतातलं जेल इतर जेलपेक्षा चांगलं आहे. बर. कारण सांगतो तुम्हाला, हा. भारतामध्ये कसं आहे, तुम्हाला सजा तुम्ही तुम्ही जे केलेला गुन्हा आहे ती तुम्ही स्वीकारत नाही म्हणून तुम्हाला मारतील, बरोबर. पण एकदा गुन्हा स्वीकारला ना, हा. त्यानंतर कुठलाच तुम्हाला पोलीस हात उचलत नाही. बरोबर. पण बाहेर देशात तसं नाही दादा, माहिती आहे का. कडू ते गुन्हा स्वीकार काय कर, जेलमध्ये तुम्हाला सांगतो, हा. जेलमध्ये तिथले जे पोलीस आहेत ना, बोलताना असं झुकूनच बोलायचं त्यांच्याशी, हा. असं करून नाही बोलायचं तुम्ही. बर. तोंड हाय वर नाही. हा एकदम. आणि मग ती बोलला का मग तिथं मार. अच्छा, म्हणजे जेल- रोज हानमार करणारच रोज. हा, म्हणजे जेलमध्ये सुरुवातीला मी लय मार खाल्ला दादा बरं का, हा. पण नंतर मला समजली गायला कसं राहावं लागतं, आणि त्यानंतर मी कधी मिस्टेक केली नाही. हा. आता सुरुवातीला मला जेलमध्ये मला वाटते मी 3ऱ्या दिवशी एवढा मार खाल्ला होता, मला पाठीवर झोपता येत नव्हतं, हा. कारण मी ती कायदेशी भांडणं केली, तिथं भांडणं बी अलाउड नाही ते. बर.
इंटरनॅशनल जेल ही लय स्ट्रिक्ट आहेत दादा बरं का. तिथं आपल्या भारतात कसं आहे, दिलं तुम्हाला सांगतो 2000 रुपये लगेच झोपाय मोठी जागा देते ती. तुम्ही सांगतो आयुष्य पण सांगतो इथं सगळं पैशावरती चालतं. आणि जेल असं आहे की ओपनली, आता तुम्ही म्हणसाल एका जेल पैसे घेऊन ही करते त्याच्यावर जाऊन लोक ही करतील, नाही. कारण जेलने बी सिस्टम अशी बनवले, जेलला बी स्वतः सर्वाय करायचं नाही ह्यात. त्यांना त्यांचं बी फायनान्शियल सगळं आहे, त्यांना बी ही आहे, एवढा खर्च येते एवढा. मग ती काय करते, ती श्रीमंत कायद्याकडनं पैसे उकळते ती, आणि ती पैसा जेलच्या ह्यालाच जातो असं असतं. बाहेर तसं नाही. बाहेर मी त्यांना 1 लाख रुपये जरी तू म्हणले ना तरी जागा देणार नाही. हा हा हा. तिथं कसं तुम्ही तिथं करोडपती जरी आले तर असं कुंभरूनच झोपायचे. इथे इंडियात तसं नाही. इंडियात करोडपती आला तर अरे त्याला असं गादीन बिदीच टाकून देते डायरेक्ट, माहिती आहे का, शपथ दादा. मग ते जेवण वगैरे काय असायचे तुम्हाला जेलमध्ये? थायलंडमध्ये डुक्कर पोर्क मिळायचं, भात. हा, बर. आता तो देश हा नॉनव्हेज देश आहे. त्या देशामध्ये आठवड्यातनं 3दा अंडी, 2दा चिकन आणि आठवड्यातनं 2दा डुक्कर मिळायचं खायला. हा, व्हेज तिकडं कमीच मिळायचं दादा, माहिती आहे का. आणि ह्याच्या उलट भारतात होतं. भारतात आठवड्यातनं एकदाच नॉनव्हेज. नॉनव्हेज काय, एकच अंड, आणि चिकन आलं तरी एका दुसराच पीस हाडकाचा, असं होतं. आपले बी देश, आपले बी आता प्रत्येक आठवड्यातनं एकदा चिकन आणि अंडी कंपल्सरी केलेत आपल्या जेलमध्ये पण. तुमचा एक जोडीदार आहे, बरोबर आहे, आणि त्या जोडीदार बरोबर तो तुमचं रिलेशन असं आहे की मला वाटतं लिव्हिंग मध्ये तुम्ही, बरोबर. येस. आणि मग तुम्ही लग्न करताय म्हणून लग्न झाले असं तुम्ही सांगितलं, किंवा मग ते लग्न कसं झालंय सांगितलं की तुम्ही मनातल्या मनात आम्ही लग्न केलंय. Correct. हा काय प्रकार आहे, नेमकं काय आहे? आपण ज्या पूर्वग्रामी महाराष्ट्रात राहतोय दादा बरं का, इथं लग्न म्हणजे एक अशी बीडी बनली आहे दादा, किंवा एक असं जाळं बनलंय ज्या जाळ्यामध्ये सगळेजण भरडले जातात. आई बाप, पाहुणे रावळे, स्वतः नवरा नवरी. कसे तुम्हाला सांगतो ऐका, सध्या लग्न का होत नाहीत, कारण लग्न करण्यासाठी पाठबळ पाहिजे, पैसा पाहिजे. बरं, पैसा बी असून जमत नाही, तुमचं घर टकाटिक पाहिजे, लग्नासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे. मला ह्या गोष्टी लय मतलबी वाटत होत्या की आयला बाबा असंच करा तर तसंच करा, ह्या पाहुण्या रावळ्याला आयर करा, ह्याला कपडे घ्या, त्याला सोनं नाणं, काय नाही म्हणलं कोणाला. मला ह्या झंझटमध्येच पडायचं नाही म्हणलं. लग्न ही 2 जीवाचं नातं आहे ना, आम्ही दोघं असलो बाद झालं म्हणलं, नको आई बाप सुद्धा म्हणलं. सो आम्ही दोघांनीच आमच्या मनातल्या मनात ठरवलं की आजपासून आमचं लग्न झालं, आणि ती मनातल्या मनात गाठ बांधली. त्यानंतर आता 1 वर्ष झालं आम्ही सोबत आहे दादा. उलट कधी कधी वाटतं की आम्ही असे अक्षता टाकून लग्न केल्यावर बी कदाचित आम्ही एवढे दिवस एकत्र राहिलो शकलो नसतो दादा बरं का. ह्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की मला फालतू खर्च करू नका, आणि ह्या फालतू विधीमध्ये पडू नका की बाबा 7 फेरं घेतलं तर 7 महिने टिकल. आणि नाही दादा, काय नाहीये. मला वाटतं लग्न हे 2 मनाचं नातं आहे, तुम्ही स्वतः लेवलला असं जुळवू शकता. आता तुमचा जो जोडीदार आहे, म्हणजे आता बघा आपण जिथं राहतो, म्हणजे भारतासारख्या देशात राहतो किंवा त्यातल्या महाराष्ट्रात राहतो, तिथं जातपात बघितली जाते. करेक्ट. तुम्ही बघितली होती का तिथं? नाही, मी म्हणजे तुम्हाला म्हटलं ना, बाहेर देशात राहिल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे माझं माइंड एवढं झालं ना दादा. कारण जातपात ही खूप छोटी गोष्ट आहे, माहिती आहे का. ह्याच्या पलीकड माणूस बघायला पाहिजे आपण. मला तर माहित बी नव्हतं, आम्ही एकमेकाला भेटलो, आम्हाला जात बी माहित नव्हतं, आणि जेव्हा माहित झालं तेव्हा बी काही विशेष नाही वाटलं. काय कारण कशामुळे तुम्हाला ती बघावीच वाटलं, म्हणजे काय, कुठून प्रेरणा मिळाली तुम्हाला? प्रेरणा खरं सांगतो, म्हणजे ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येण्या अगोदर मी स्वतः एक आंबेडकरवादी विचार होतो. म्हणजे मला आंबेडकरांचे विचार एवढे आवडायचे ना दादा की स्ट्रेट फॉरवर्ड, मोहमायात अडकायचं नाही, पूजा पाटण कोण हे आलं तसले शब्दाबिदा नाही. लॉजिकल थिंकिंग होती आंबेडकर साहेबांची, माझी थिंकिंग पण तशीच होती. आणि मग त्याच गोष्टी आम्हाला जास्त अट्रॅक्ट केल्या दादा. मला असं वाटतं बरं का, बाबासाहेब असे व्यक्ती होते, त्यांना लय लोक माराय उठली होती त्यांच्या जीवावरती. त्यांची बायको त्यांना स्वतः म्हणायची, तुम्ही घरातनं चाललाय गन धरा, ही सुरक्षा ठेवा तुमच्या जवळ. आता त्यांच्या जीवावर लोक का उठली होती, कारण बाबासाहेबांनी ज्या काळात ही जी असल्या रूढी परंपरा ज्या होत्या ना, बाबा रूढी परंपरा म्हणजे कुठल्या माहिती आहे का, अंधश्रद्धाच, ज्यामध्ये लोक गुरफुटून गेले ती कर्मकांड. हा कर्मकांड. ह्यात ही गोष्टीला त्यानं डायरेक्ट उघड बोलला. नगारे असले पूजापाठांना नाद लागू, नगारे असले ही पाळू ती पाळू. मला त्या गोष्टी लय स्ट्रेट फॉरवर्ड वाटल्या. वरनं त्या माणसानं कुठल्या धर्माला किंमत देण्यापेक्षा त्यानं सांगितलं शिक्षणाला किंमत द्या. त्या माणसानं स्वतःची जातीला असं नाही केलं की माझी जात तर माझ्या जातीला लय, सर्व जातीला त्यानं समभावामध्ये आणलं. सर्वांना व्यवस्थित ही करून संविधान लिहून, मला वाटतं की विस्कटलेली ही जी सिस्टम, ही समाज होता ना, त्या समाजाला एकत्र आणून रुळावर लावायचं काम बाबासाहेबांनी केलंय. म्हणून मला त्यांच्याविषयी लय आदर आहे दादा बरं का. ड्रामा मी करताना असं करत नाही बरं, ड्रामा करा व्हायरल व्हावा. जसं की मला टोल नाक्याचं प्रकरण मला वैयक्तिक वाटलं नव्हतं की त्यातनं एवढं काय असं होईल बरं दादा. जे की
ते एक फ्रस्ट्रेशन होतं रागात त्या माणसानं मला नाही ओळखलं, मग मी व्हिडिओ बनवला. कारण त्या रोडनं मला याच्या आधी कायम सोडतात. मी मुंबईला गेलो, मुंबईला टोल घेत नाहीत, कुठंच घेत नाही. म्हणलं यायला ही माणसानं काय एवढं रोखून धरलं. बरं. सो मग तिथे इगो हट म्हणा किंवा काय पण म्हणा, पण तीच झालं. पण त्याच्यानंतर जी मी राडा केला दादा, आता तुम्ही म्हणसाल का त्यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह होतं, तुझ्यावर आरामात पोलीस केस झाली असती किंवा समाजात चुकीचा मेसेज जातोय, मी दादा त्या गोष्टीचा विचारच नाही केला. मी तुम्हाला म्हटलं ना, सोशल मीडियात मी पाऊल ठेवलाय ना, तर दादा मी रिस्क घेऊनच ह्यात ही करायचं ठरवलंय. भले माझ्यावर केस पडू द्या, मला लोकांनी मारलं येऊ द्या, कुणी माझ्या विरोधात जाऊ द्या, काही होऊ द्या, मी कर्म करतोय त्याचं आता फळं भोगायला मी तयार आहे. मग कधी चांगली फळ आहे ती, कधी वाईट फळ आहे ती. पण एवढा आहे की टोल नाक्याच्या प्रकारानंतर माझ्या पदरात चांगल्याच गोष्टी पडल्या. उलट त्यानंतर माझे पे आउट चांगले आले, त्यानंतर भरपूर कामं पण भेटली. असं वाटत नाही का अशा गोष्टी केल्यानंतर आपलं बघून पण काही जण आपल्यासारखं करतील, असं काही वाटत नाही का? मग तसं चांगल्या गोष्टी आता बघा कसं आहे माहिती आहे दादा, सगळ्यात जास्त गोष्टीनं समाज खराब होतो ती आहे सिनेमा, ती आहे मालिका, ती आहे सध्या ही नेटफ्लिक्सच्या सिरीज. ज्या सिरीजमध्ये किसिंग ओपन आले, घाणघाण शिवे ओपन आले, त्या कुठलं त्याला आता कुठलंही काहीच नाहीये. अरे या गोष्टी डिस्ट्रॉय करतात. आम्ही काय डिस्ट्रॉय करतोय यार, आम्ही तर एक मनोरंजन आहे, आम्ही तर त्या गोष्टी चालतात. बरं तुम्ही म्हणसाल मग त्यातनं आता ती हो का, ती तर गोष्टी होणारच आहे त्या. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, आता काय गोष्टी तुम्हाला सांगतो. माझं एखाद्या विधवेशी लग्न करण्यातनं लोक म्हणायला लागली तू विधवा करतो, पण ती गोष्ट एवढी चांगली ठरली ना दादा, आमच्यामुळे किती लोकांनी विधवेशी लग्न केलेत. आम्हाला डायरेक्ट व्हिडिओ पाठवत, फोटो पाठवत. आता तुमचं बघून आम्हाला निर्णय आला धाडस घ्यायचं. सो असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं चांगलंही पैलू असतात. जर ती घेतलं तर समाजात असं वाईट काय मला वाटत नाही दादा. आणि अजून एक गोष्ट बघा, मी थोडीशी ऑब्झर्व केली किंवा पाठीमागच्या रील्समध्ये वगैरे व्हल्गॅरिटी थोडंसं तुमच्या कंटेंटमध्ये असते. व्हल्गॅरिटी म्हणजे कसे थोडंसं म्हणजे लोकांनी, घरातल्या लोकांनी मिळून रील्स बघावी का न बघावी अशा काही गोष्टी, ते त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आता ही समाज आहे दादा बरं का, ह्या समाजात फक्त 4 चांगली लोक नाही ती की बाबा ती 4 लोक चांगले देईन त्यांच्यासाठी चांगलंच व्हिडिओ टाका. ह्या समाजात 4 चांगले आहे, 4 वाईट आहे, 4 मध्यम आहे, 4 कशातच मोडत नाही ते. सो मी एक ॲज अ कंटेंट क्रिएटर म्हणून मी फक्त ते 4 चांगल्या लोकांचा विचार करत नाही. मला ते 4 वाईट लोकांसाठी बी कंटेंट द्यायचा आहे, 4 जी कशात नाही ती त्यांना बी कंटेंट द्यायचा आहे. सो मी सार्वभौम विचार करतो की माझं कंटेंट असं नाही, प्रत्येक कंटेंटमधून कोणी ना कोणी एंटरटेनमेंट होतं, ती त्या माणसापाशी स्पेसिफिक जातो. आता वल्गॅरिटी बरोबर आहे, तुम्ही म्हणता काय काय गोष्टी थोड्याफार होतात. आता कसं झालंय कसं तुम्हाला सांगतो दादा, कडू ही कलियुगच असं आलं ना दादा, हिथं मी लय संत बनून जर राहिलो ना, अरे सकाळी उठा बाळांनो, आई वडिलांची काळजी घ्या, कोण बघत नाही होता असलं, पाटकन ढकलते दिवर आला काय शिकवायला. पण मी जर असं केलं, रील स्टार आहे लगे असं थांबून जेवायला काय म्हणू लागले, ही म्हणजे एक अटेन्शन म्हणा दादा, किंवा एक ही सध्याची एक रीत बनली. वल्गॅरिटी एक थोडंसं मॅन्डेटरी झालंय दादा. म्हणजे मला असं वाटतं की जसं आपण जेवताना कधी आतनं थोडासा तिखट मसाला चकना बिकना लागतं आपल्याला, तसं ही त्याबरोबर त्या गोष्टी झाल्या, जी की मला वाटतं की थोड्याफार ऍक्सेप्ट करावं लागते दादा. ह्या गोष्टींचा कधी त्रास होतो का तुम्हाला? होतं 100%, भरपूर वेळा झालाय त्रास. किती दादा, किती लपडे आली घरापर्यंत, सगळे हे ते पोलीस केस कुठानं नाही ती लोक, कधी धर्माची लोक माझ्या विरोधात, तू धर्माच्या विरोधात बोलतोय, पण मी कोणाला जो म्हणत नाही दादा. कसं फेस करता तुम्ही एवढं, कसं काय म्हणजे पेशन्स एवढे कसं काय तुमच्याकडे? कारण मी स्वतः एक दादा तुम्हाला सांगू ना, मी स्वतः एक किक बॉक्सर आहे, मी मुय थाय झालेला माणूस आहे. माझ्यामध्ये ती भीती नाही की 2 जण आले दिन मला मारायला लागले ते. एक तर मी स्वतः ऑलरेडी प्रिपेअर असतो दादा. माझ्याकडे अशी सिस्टम आहे की मला कोणाला ही करायची गरज नाहीये. मी कायम माझी सेफ्टी सोबत ठेवून राहतो. दुसरी गोष्ट, माझा आय कॉन्टॅक्ट असेल किंवा माझी ही जी बॉक्सिंगची कला असेल दादा, माझ्याकडे तसलं चापटन बिपट मारणं ढकलून देणं नाही, डायरेक्ट पॉइंट सगळं. ते कुठलाही माणूस द्या, मग मला एवढी खात्री आहे. आता ह्याच्यात काय काय लोक मला आलते शहाणपणा शिकवायला, अरे तो असं व्हिडिओ केला, तू ह्याच्या विरुद्ध बोलला. मी त्यांना पहिली गोष्ट म्हटलं, तुझी माझी ओळख आहे, तुझा माझा काय संबंध बोलायचं म्हणलं, तू कुठल्या धर्माला ठेकेदार आहे काय म्हणलं. असं केलं ना दादा तुम्हाला तो पाटकन फाटली, भाडका म्हणलं 2 मिनिटात इथं निघ म्हणणार, पायावर सुद्धा राहणार नाही म्हणलं बरं का. लगेच चाल म्हणजे आपल्यावरती दादा माहिती आहे का, मी कोणाला असलं जमू देत नाहीये. मग काय मध्ये मला ऑनलाईन बी लोक ही करायचे काय, अरे तुझे व्हिडिओ आपल्या हिंदू धर्माविरुद्ध असतात. मी म्हणलं भाडकाव, तुमच्यापेक्षा जास्त हिंदू मी आहे म्हणलं, तुम्ही फक्त ही दिखावायची नाटकं आहेत म्हणलं. सो मी ह्या लोकांना बी जुमा दिला नाही. काय लोक म्हणले तू स्वामी समर्थ हे बोलतोय, मी म्हणलं स्वामी समर्थांना तुमच्यापेक्षा जास्त मी मानतोय म्हणलं, एक व्यक्ती म्हणून म्हणलं. तुम्ही लागलंय म्हणलं हे सगळं जाळं करायला असं तसं म्हणलं. म्हणून मी दादा मला माहिती आहे माझी भावना काय आहे, मी ती ठेवून चालतोय आणि रिस्क घेऊनच जगायचं. मी जर ह्या 4 भामट्यांना भिलो तर माझं कंटेंट संपल ना दादा.
आणि महेश मग मोठेच आजकाल पोट आहे त्याच्यावरती दादा राव, माहिती आहे तुमची एक ती स्टाईल आहे म्हणजे तुमची गरज आहे ती किंवा तुमच्या कंटेंट स्टाईल बी आहे, रुतबा बी आहे आपला दादा बरं का ते, कारण रिस्क घेऊन काम करतो. मला आजपर्यंत असं कधीच झालं नाही की कुणी मला आलं म्हणते तू लय खराब व्हिडिओ बनवतो. मला समोर आणून म्हणणार दादा व्हिडिओ लय खतरनाक असतात राव म्हणणार. जसं काल अभिजित आवाज कार्यक्रमामध्ये म्हणलं काय महेश राव म्हणलं काय विचित्र व्हिडिओ असतात राव म्हणले, राव आम्ही सुद्धा शॉक होतो म्हणले. काय मी आबाला म्हणलं आबा तुम्ही बघता का व्हिडिओ, एवढा टाइम आहे का म्हणलं तुमच्याकडे, पाहतो म्हणलं गाडीत जाता जाता. म्हणजे समोर आलं ना ऍक्च्युली त्यांना बी ही आवडते येड्यापणा. उलट आज तुम्ही एखादा कॉमेडी शो घ्या, ती कॉमेडी शो बघून एवढं हसा येणार नाही, पण महेश मोठेचं कमेंट सेक्शन उघडलं ना असं हसायला येतं ना दादा. कला केंद्रामध्ये गेलतो दादा बरं का, मोडलीमच्या कला केंद्रामध्ये. मग तिथं जाऊन मी आपलं रील बनवला आणि ते रील घरी आल्यावर टाकल्यानंतर त्या रील मध्ये तिथल्या काय काय बाया आल्या, म्हणजे त्यांचा चेहरा दिसायला लागला. मग त्यांच्या घरच्यांना ही रील गेली, त्यांची घरची बघून शॉकायला ही कला केंद्रात काय करते, आणि मग त्यांच्यात लागली भांडणं ना. मग ते बाया मग साहजिकच त्यांना राग येणार. सगळं त्यांनी टेम्पोच भरला, सगळे आले इथं गावावर स्टँडवर, कुठं आहे ते महेश मोठ्याचं घर, कुठं आहे घर. लोक म्हणले तिथं आहे, काय झालं काय काय नाही, आली सगळी घरी आली, घरी येऊन तमाशा करायला लागली सगळे. मग माझा भाऊ लय वैतागला, भाऊ म्हणला पहिले व्हिडिओ डिलीट कर म्हणला. मग मी जाऊन व्हिडिओ डिलीट केला, आणि व्हिडिओ डिलीट केल्यानंतर व्हिडिओ डिलीट केल्यावर बी लगेच शान नव्हती. परत 2-4 दिवसांना शान म्हणली, मी म्हणलं थांबा जरा वेगळा व्हिडिओ टाकतो म्हणलं तुमचा, तुम्हाला असं बदनाम करत नाही हे ते असं तसं ते थोडं बोललो त्यांना, आणि मग जरा शांत झाले ते. रिसेंट मी ही बघितलं तुम्ही रितेश देशमुख यांच्या प्रमोशनला गेलो. येस येस. कधी तुम्ही विचार केला होता ह्या लोकांबरोबर जाऊन आपल्याला बोलता येईल असं, आणि काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? दादा एक वेळ होती बरं का, एक वेळ मी ह्या लोकांना लय मोठं समजायचो. मग ती फिल्म इंडस्ट्री असू द्या, कुठला हिरो असू द्या, बिग बॉस शो असू द्या, या सर्वांना हित होतो मी असं पाहण्याचं. पण मी स्वतःला हित नेऊन ठेवलं दादा, आता मला ह्या गोष्टी हित वाटतात. मला असं वाटत नाही की रितेश देशमुखला मला गरज आहे रितेश देशमुखांची. इनफॅक्ट मला असं वाटतं की त्यांना आपली गरज आहे दादा. कसं तुम्हाला सांगतो ऐका, रितेश देशमुखांचं मी पिक्चर राजा शिवाजीचं प्रमोशन असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील दादा बरं का, किंवा त्यांचं पोस्टर फाडून टाकणं असू द्या, त्यांच्या बिग बॉसच्या विरोधात जाणं असू द्या. आता ह्यांच्या विरोधात जरी मी गेलो तरी सुद्धा टीआरपीच्या माध्यमातून मी ह्यांच्या पदात फळ टाकलंय दादा. कारण निगेटिव्ह पब्लिसिटी पॉझिटिव्ह पब्लिसिटी इक्वल टू पब्लिसिटी. इफ यू हॅव पब्लिसिटी देन मनी विल कीप कमिंग. दिस इज व्हॉट आय बिलीव्ह दादा. हा लेज एक्स्ट्रीम नसून, जसं रेपिस्ट म्हणा असले बलात्कारी असले नसून होऊ नये. मला वाटतं त्याच्या पलीकडे सुद्धा म्हणजे ज्या पब्लिसिटीतनं बरं का तुम्ही डायरेक्ट कोणाशी व्हायलन्स करत नाही ना, मला वाटतं दॅट ऑल पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. तुमचे रील्स बघून कधी तुम्हाला सांगितलं का लोकांनी म्हणजे तुमच्यामुळं मी कुठं तर आत्महत्या करायला चालू होतो आणि तुमच्यामुळे ती वाचलं तुमची रील बघितलं, असं कधी किस्सा आहे एखादा? खूप दादा माहिती आहे का, खूप. कारण मी लोकांना काय सांगितलं माहिती आहे का, अरे म्हणलं तुम्ही जवळचा मोबाईल फोन इकून टाका म्हणलं, तुम्ही पाटकन कुठं तर हॉटेलात कामाला लागा, तुम्ही ताटल्या धुवा भांडे काही करा म्हणलं, स्वतःच्या पायावर उभा राहा म्हणलं. तुम्हाला आईबापाच्या मयाची गरज नाही, तुम्हाला भाऊबंधू नको, कुणी नको, मित्र नको म्हणलं. तुम्ही स्वतःला राईज करा, स्वतःला स्टेबल बनवा, ही दुनिया ऑटोमॅटिक तुमच्याकडे येईल म्हणलं. आणि मी लोकांना म्हणलं अरे किती बी डिप्रेशन होती म्हणलं, काय बी होती म्हणलं, माराय बिरायचं अजिबात नाही म्हणलं. म्हणजे मी लोकांना सांगितलंय तुम्ही बिनलाजी बना पण मरू नका म्हणलं. सो लय लोक अशी वाचले दादा माहिती आहे का. फोन करून कोणी सांगितलं होतं कधी? कंटिन्यू दादा डीएम माहिती आहे, किस्सा सांगा की. फेमस तर लय लोक आहेत दादा, पण माझं जर तुम्ही इंस्टाग्राम उघडून बघितलं ना, माझं एवढं डीएम कुणाला येतच नाही दादा पर्सनल माहिती आहे का. कारण सांगतो का, आता मी मिलियनवाल्यांचे पण अकाउंट बघितले माझ्या मित्रांचे, काय मिलियन 2 मिलियन आहे, पण मेसेज कधीतरी एखादा कोणाचा फॅनचा आलाय. माझं मेसेज उघडून बघा, प्रत्येक तुम्हाला म्हणतो आता एका मिनिटापूर्वी मेसेज केला असतो, दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्याने केला असतो, असं कंटिन्यू एक 60 ते 70 हजार मेसेज पेंडिंगला आहेत माझं. ह्या सगळ्या लोकांना रिप्लाय देणं तेही करणं शक्य नाही, पण आदनमधनं मी मेसेज वाचतो तेव्हा त्या लोकांचं हेच असतं, महेश दादा राव तुमच्याकडे बघतो बरा, तुम्ही ज्या पद्धतीनं झेलता. किंवा सुप्रियाताई सुळे, मला सांगा, मला सुप्रियाताई सुळे सुरुवातीला भेटल्या, मला ते काय म्हणलं माहिती आहे का, महेश महाराज तू कसं झेलतो, तू कसं सहन करतो, तुझ्याकडे बघून आम्हाला उमेद येते. आता सुप्रियाताई सुळे माया आधीपासून पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत, माझ्यापेक्षा सोशल मीडिया त्यांची मोठे, तरी पण विषय मोठ्या छोट्याच नाही, विषय की तू काय इन्फ्लुअन्स करतोय लोकांना. मी सांगितलं अरे तुम्ही दबूच नका रे, तुम्ही असं टेन्शनच घेऊ नका, त्याच्या याला काय बी सिच्युएशन येऊ द्या, त्यातनं तुम्हाला बाहेर काढता यायला पाहिजे. जोपर्यंत हात आहे, डोळा आहे, पाय आहे, तोंड आहे ना, तोपर्यंत मला कोणी उपाशी मारू शकत नाही. लगेच दादा आता हितनं तुम्ही सगळं सामान काढून घेतलं ना, हितनं चालत जाऊन मी लगेच माझी सेटलमेंट करू शकतो. तुम्ही म्हणसाल कसं, मी लय हुशार माणूस आहे दादा, जाणार मंदिरापाशी सगळ्याला म्हणणार थोडंसं इंग्लिश थोडंसं मराठी बरं का स्टँडर्ड, दादा असं असं लाईफमध्ये प्रॉब्लेम झालाय, सर्व पैसे गेलेत,
जर शक्य असेल तुमच्याकडे थोडंफार जास्त असतील ना, तुमची इच्छा ना द्या, नसेल तर काही अडचण नाही. माणूस लाजून बरं 200 माणसाला मागतो, 200 मधली 100 सोडा, 150 सोडा, 160 सोडा, बरं 140 किती बी सोडा, 10-20 तर लोक देतील ना मला पैसे. आलं पैसे, गेलो लगे कुठं लगे त्याचं काम बघितलं, जेवण. दादा ही माझी मेंटॅलिटी तशी आहे, एकदम रॉ मेंटॅलिटी. लगेच इथं टाका, लगेच इथनं उगवायला तयार, मी तयार आहे. आता ऑलरेडी माझं 30+ वय आहे, माझ्याकडे अर्धच आयुष्य उरलंय क्वालिटी टाइम, बरं दादा. त्यामुळं मला असल्या फालतू गोष्टीमध्ये वेळ घालवायचा नाही. यार मी ह्यात अडकून बसलो, त्यात अडकून बसलो, हे करायचं ते करायचं नाही. माझ्याकडे एक चांगला प्लॅटफॉर्म आता ही भेटला म्हणत नाही, ही मिळवलाय मी बा कुठल्या व्हिडिओमध्ये मी फॅनचं थँक्यू म्हणत नाही. मी असं म्हणत नाही की फोटो घ्यायला आला आणि थँक्यू फोटो काढला. अरे बाळा मी काहीतरी केलंय म्हणून तू माझ्याबरोबर फोटो काढतोय. मी घासले आणि मी कोणाला फॉलो कर म्हणत नाही, सबस्क्राईब कर म्हणत नाही. त्यामुळे मी असं कुठल्या गोष्टीमध्ये मी असं दाखवत नाही, हा माझ्या सर्व फॅनचा आभार, तुमच्यामुळेच मी येत आहे. नाही, मी माझ्या स्वतःमुळे येत आहे. मी काय तर व्हिडिओ बनवले, तुम्हाला ती व्हॅल्युबल वाटलं म्हणून तुम्ही बघताय. आणि आज पण तुम्हाला सांगतो, माझे व्हिडिओ अर्ध्यापेक्षा जास्त लोक न फॉलो करताच माझे व्हिडिओ बघतात. कारण त्यांना असं महेश मोठेला फॉलो करणं म्हणजे कमीपणा वाटतो. पण कमीपणा नाही, तुम्ही एकदा रिअलमध्ये येऊन बघा महेश मोठे काय जगतोय, काय खातोय, काय फिरतोय, काय आयुष्य चालू आहे, मग तुम्हाला समजेल बाळांनो. डर के आगे जीत ही बोलायपुरतं नाही, ही रिअलमध्ये करून दाखवायला पाहिजे आयुष्यात. खूप जबरदस्त वाटलं. बंदा रुपया मला वाटतं कंटिन्यू 2 तास झाला बोलतोय. आणि तुम्ही दादा मला संधी दिली इथं यायची, त्याबद्दल थँक्यू.